हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या युट्यूब चॅनल SM गायडन्स पॉइंट मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीतील पहिले 10 पाठ यांवर आधारित नोट्स पाहिल्या होत्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले 10 पाठ याच्यावर चर्चा करणार आहोत, त्यांचे स्पष्टीकरण सुद्धा करणार आहोत. तर 11व्या पाठापासून याच्या व्हिडिओची सुरुवात होणार आहे. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडेल तर लाईक करणे विसरू नका. सोबतच आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा याला जास्तीत जास्त शेअर करा. तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. तर पाठ 11 पासून आजच्या व्हिडिओची सुरुवात होणार आहे. पाठ 11 आहे पेशी रचना आणि सूक्ष्मजीव. आपल्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं फार आवश्यक टॉपिक आहे पेशी रचना आणि सूक्ष्मजीव. तर पेशीमय रचना हे सर्व सजीवांचे प्रमुख लक्षण आहे. हे फार महत्वाचा शब्द आहे की पेशीमय रचना हे एक सजीवांचं लक्षण आहे आणि शरीरातील सगळ्यात लहान घटक म्हणजे तो आपला पेशी आहे. आपल्या प्रत्येक इंद्रिय हा पेशींपासूनच बनलेला असतो. या पेशींचा शोध लावला कोणी, की आपले प्रत्येक इंद्रिय पेशींपासूनच बनतो, हा शोध कोणी लावला? हा लावला रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने 1665 मध्ये. त्याने याचा शोध लावला. रॉबर्ट हुकने शोध कसा लावला? त्यानं काय केलं की एका झाडाचा खोड घेतला. झाडाचा खोड त्यानं मायक्रोस्कोप खाली पाहिला तर त्याला असं दिसलं की जसं मधमाशांचं पोळं असतं त्याच्यामध्ये कप्पे कप्पे असतात, तर त्या खोडाची त्याला कप्पे कप्पे दिसले, जसे काही ते एखाद्या खोल्यांप्रमाणे होते. आणि लॅटिन भाषेमध्ये खोल्यांना सेला म्हणतात, सेला. आणि त्याच्यावरून त्यानं त्याचं नाव दिलं सेल्स. आणि सेल्सला आपण पेशी म्हणतो. तर या रॉबर्ट हुकनं 1665 मध्ये त्याचा शोध लावला. त्याच्यानंतर मग याच्यात विस्तारित असे शोध होत गेले. MJ श्लायडेन व थिओडोर शॉन या दोन शास्त्रज्ञांनी 1838 साली पेशींच्या रचनेविषयी सिद्धांत मांडला की सर्व सजीव पेशींपासून बनले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे. की सर्व सजीव पेशीपासून बनले हे कोण मांडलं सिद्धांत? MJ श्लायडेन व थिओडोर शॉन 1838 साली. त्याच्यानंतर 1885 मध्ये आर विरशॉ यांनी सर्व पेशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशींमधून होतो असे स्पष्ट केले. की पेशी जी आहे त्याच्यापासूनच नवीन पेशी तयार होतात, जुन्या पेशी मरतात आणि नवीन तयार होतात. तर हे शोध लावला 1885 मध्ये आर विरशॉ यांनी. त्याच्यानंतर अँटॉन ल्युएनहॉक यांनी 1673 मध्ये विविध भिंगे एकत्र करून सूक्ष्मदर्शक उपकरण तयार केले व जीवाणू आदिजीव यांच्या जिवंत पेशींचे सर्वप्रथम निरीक्षण केले. आता सूक्ष्मदर्शक म्हणजेच मायक्रोस्कोप याचा शोध कोणी लावला, कोणी निर्माण केलं? हे आहे अँटॉन ल्युएनहॉक. हे 1673 मध्ये यांनी मायक्रोस्कोप बनवलं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आदिजीव आणि सूक्ष्मजीव किंवा जीवाणू यांचं जिवंत पेशींचं निरीक्षण त्यांनी केलं होतं. अँटॉन ल्युएनहॉक 1673. आकडेवारी लक्षात ठेवा, नाव सुद्धा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काही आकडेवारी दिली आहे की 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर, 1 मिलीमीटर म्हणजे 1000 मायक्रोमीटर आणि 1 मायक्रोमीटर म्हणजे 1000 नॅनोमीटर विचारले जाऊ शकते. लक्षात राहू दे आकडेवारी. त्याच्यानंतर गोलाकार, दंडाकार, स्तंभाकार, सर्पिलाकार, अंडाकृती, आयताकार अशा विविध आकाराच्या पेशी आढळून येतात. या वेगवेगळ्या आकाराच्या पेशी आहे, काही जीवाणूच्या पेशी, काही आपल्या रक्तपेशी. या सगळ्या वेगवेगळ्या आकाराच्या असतात, सगळ्या पेशी सारख्या नसतात. त्याच्यानंतर जे मायक्रोस्कोप होता, जे अँटॉन ल्युएनहॉक यांनी शोध लावला, त्याला काही मर्यादा होत्या. तो काही पटीत तरी फायदेशीर होता, परंतु सगळेच जीवाणू जे दिसत नव्हते. मग आवश्यकता भासली इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, त्याच्यापेक्षा जास्त पटीनं मोठ्या प्रतिमा करू शकणाऱ्या अशा मायक्रोस्कोपची. मग इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा शोध लावण्यात आला आणि तो एखाद्या वस्तूचं किती पट मोठी त्याची प्रतिमा करू शकते, तर तो 2 अब्ज, जवळपास 2 अब्ज पटीने ती एखाद्या वस्तूची प्रतिमा मोठी करू शकते. 2 गुणिले 10⁹9 आहे, हे 10⁹9 आहे पटपर्यंत इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप त्याची प्रतिमा मोठी करू शकतो. आता आपल्याला पाहायचं आहे प्राणीपेशी व वनस्पती पेशी यांची अवयवे यांबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. हे पाहताना आपण थोडी आकृती मोठी करून हे पाहूया, म्हणजे तुम्हाला आकृतीतच मी समजावून सांगून देतो. की तुम्हाला ही आकृती दिसत आहे, तर ही इकडची जी दिसत आहे ही षटकोनाकृती, ही वनस्पती पेशी आहे आणि इकडची जी चौकोनाकृती दिसत आहे ही प्राणी पेशी आहे. वनस्पती पेशी आणि प्राणी पेशीमध्ये फरक काय असते? की जी वनस्पती पेशी आहे तिच्यामध्ये पेशी भित्तिका असते बाहेरून. हे जे आवरण दिसत आहे ना, जाड पेशी भित्तिका आहे, त्याच्यामुळे तुम्हाला खोड जो असतो ना आपला झाडांचा खोड, तो फार कडक असतो, कारण त्याच्या प्रत्येक पेशीमध्ये काय असते? पेशी भित्तिका असते. परंतु प्राणी पेशीमध्ये पेशी भित्तिका नसते.
हे लक्षात ठेवा. हे फरक विचारले जातात की असा कोणता फरक आहे जे प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी असतो, तो कोणता? पेशी भित्तिका ही फक्त वनस्पती पेशीत असते आणि प्राणी पेशीत पेशी भित्तिका नसते. सोबतच एक जास्तीची गोष्ट, हरित लवक हा वनस्पती पेशीमध्ये असतो, जेणेकरून ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि प्राणी पेशीमध्ये तो हरित लवक नसतो. आता बाकीचे जे आहेत ते सगळे सारखेच आहेत. फक्त अजून एक फरक हा आहे की जे रिक्तिका आहेत, रिक्तिका ही वनस्पती पेशीमध्ये एकच राहते आणि मोठ्या आकाराची राहते, आणि जी रिक्तिका प्राणी पेशीमध्ये असते ती छोट्या आकाराची असतात आणि एक पेक्षा जास्त असू शकतात. त्याच्यानंतर पेशीद्रव या दोन्ही पेशीमध्ये असतो. त्याच्यानंतर मुक्त रायबोझोम्स हे दोन्हीमध्ये असतात. लयकारिका, पेशी पटल, गोल्जी पिंड, केंद्रक, आंतरद्रव्य जालिका, रिक्तिका, तंतुकणिका. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा, दोन्ही पेशीमध्ये सगळ्यात महत्वाचा अवयव कोणता? तो आहे केंद्रक. जसा कॉम्प्युटरचा सीपीयू असतो आणि मानवाचा मेंदू असतो, तो पूर्ण बॉडीला कंट्रोल करतो, सीपीयू पूर्ण कॉम्प्युटरला कंट्रोल करतो, तसा केंद्रक हा पूर्ण पेशीला कंट्रोल करतो. सर्व कार्य इथूनच आदेश दिले जातात पेशीची केंद्रकामधून. त्याच्यानंतर तंतुकणिका काय आहे? तंतुकणिका हा पॉवर हाऊस आहे. तुम्हाला हे खाली कार्य दिली आहे, ते तुम्हाला लक्षात येईल. बघा, आपण पाहूया, इथं खाली पाहूया. आता पेशी भित्तिका. पेशी भित्तिका सर्वात बाहेरचे आवरण असते आणि फक्त वनस्पती पेशीत असते. पेशी पटल हे पातळ आवरण असून अतिशय नाजूक आणि लवचिक असते व हे प्राणी पेशीचे बाहेरचे आवरण असते. पेशीद्रव हे दोन्ही मध्ये असते. केंद्रका व्यतिरिक्त द्रवरूप भाग असतो, त्याला पेशीद्रव म्हणतात. आणि हे पेशी पटल आणि केंद्रक या दरम्यान असते आणि पेशींची विविध अंगके यामध्ये विखुरली असतात. बघा, हे जो आहे तो पेशीद्रव सगळीकडे पसरलेला आहे, त्याच्यामध्ये बाकीची अंगके आहेत. पेशी अंगके कोणती? यामध्ये प्रामुख्याने केंद्रक, आंतरद्रव्य जालिका, गोल्जी पिंड, लयकारिका, रिक्तिका, तंतुकणिका, लवके यांचा समावेश होतो. आणि वनस्पती पेशीमध्ये हरित लवक हे जास्तीचं असते. आता यांचं कार्य पाहूया आपण. केंद्रक पेशीचं सर्वात महत्वाचं अंग, सर्व कार्याचं नियंत्रण हेच करते. जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्युमन बॉडीचं ब्रेन महत्वाचं आहे, तसं पेशीचं काय आहे? केंद्रक आहे. त्याच्यानंतर आंतरद्रव्य जालिका एक विस्तृत जाळीदार अंग काय? हे रायबोझोमने तयार केलेल्या प्रथिनांमध्ये आवश्यक असे बदल करून गोल्जी पिंडाकडे पाठवण्याचे काम करते. तर आंतरद्रव्य जालिका एक विस्तृत जाळीदार अंग काय करतो? तो रायबोझोमने पाठवलेल्या प्रथिनांचं रूपांतर करून गोल्जी पिंडकडे पाठवतो. नंतर गोल्जी पिंड त्याला काय करतो? गोल्जी पिंड एक काय चपट्या पिशव्यासारखं असते आणि ते प्रथिनांचं योग्य वितरण पूर्ण पेशीमध्ये करते. आणि जे तंतुकणिका आहे ते आपली ऊर्जा निर्माण करतात, म्हणून त्यांना पॉवर हाऊस, ऊर्जा केंद्र सुद्धा म्हटलं जाते. हा बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे की पेशींच्या कोणत्या अवयवाला पॉवर हाऊस किंवा ऊर्जा केंद्र म्हणतात? ते कोणतं आहे? तंतुकणिका. इथं ऊर्जा निर्मिती होते म्हणून याला ऊर्जा केंद्र असे म्हटलं जाते. त्याच्यानंतर वनस्पती पेशींमधील हरित लवके काय करतात? प्रकाश संश्लेषणाचं कार्य करतात. हे आपल्याला माहिती आहे. फोटोसिंथेसिसचं कार्य. आपण फोटोसिंथेसिसची माझ्या मते रासायनिक अभिक्रिया पाहिलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये. रिक्तिका काय करतात? ते टाकाऊ पदार्थ पेशीमधून बाहेर टाकण्याचं काम करतात. आणि प्राणी पेशीमध्ये रिक्तिका आकाराने छोट्या असतात, तर वनस्पती पेशीमध्ये एकच असते पण मोठी असते. आपण आपल्या मानवी डोळ्यांनी 100 मायक्रोमीटर पेक्षा लहान वस्तू आपण पाहू शकत नाही. लक्षात ठेवा, प्रश्न येऊ शकतो किती मायक्रोमीटर पेक्षा आपण लहान गोष्ट पाहू शकत नाही. तर 100 मायक्रोमीटर पेक्षा लहान गोष्ट, एखादी लहान वस्तू आपण पाहू शकत नाही, आपल्या खुल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. मग त्याच्यासाठी काय पाहिजे? मग त्यासाठी मायक्रोस्कोप पाहिजे. तर संयुक्त सूक्ष्मदर्शकाने निरीक्षण केले जाते, परंतु 1000 पटीचे वर्धन अपुरे ठरत असेल तर काही सूक्ष्मजीवांच्या निरीक्षणासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो. आताच पाहिलं पण की अँटॉन ल्युएनहॉक यांनी त्याचं बनवलं. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक हा 2 अब्ज पटीने प्रतिमा मोठी करू शकते. काही सूक्ष्मजीवांचे आकार हे आपल्याला माहित असले पाहिजे. पॅरामेशियमचा आकार किती आहे? सुमारे 100 मायक्रोमीटर. टायफॉइडचा रोगजंतू याचा आकार आहे 1 ते 3 मायक्रोमीटर. पोलिओचा विषाणू 28 नॅनोमीटर. आणि सूक्ष्मजीवांचा आकार हा 100 मायक्रोमीटर पेक्षा लहानच असतो. सूक्ष्मजीवांचा आकार 100 मायक्रोमीटर पेक्षा लहान असतो म्हणजे काय? ते आपल्या डोळ्याने दिसू शकणार नाही, कारण आपण 100 मायक्रोमीटर पेक्षा लहान वस्तू पाहू शकत नाही. त्याच्यानंतर सूक्ष्मजीवांची जी पेशी रचना आहे ना मित्रांनो, ती वनस्पती आणि प्राणीपेशीपेक्षा थोडी भिन्न असते. या पेशीत दृश्य केंद्रकी पेशी आढळणारी पटलापासून तयार झालेली अंगके आढळत नाहीत. यात फक्त प्रद्रव्य पटल, पेशीद्रव्य आणि केंद्रक एवढेच घटक आढळतात. फक्त प्रद्रव्य पटल, पेशी द्रव्य व केंद्रक एवढेच घटक आढळतात, म्हणून त्यांना आधी केंद्रकी पेशी म्हणतात. बघा, थोडी मोठी करून पाहूया आपण. हे तुम्हाला दिसत आहे, हे प्रद्रव्य पटल, केंद्रक काब, पेशी पटल, संपुटिका, केशाभिका हे शेपूट सारखा भाग आहे, त्याला केशाभिका म्हणतात. प्लाझ्मोडियम, रायबोझोम आणि पेशीद्रव्य, म्हणजे याच्यात अंगक फार कमी असतात सूक्ष्म जीवांमध्ये. त्याच्यानंतर राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था ही पुणे इथे आहे. महाराष्ट्रातील पुणे इथे राष्ट्रीय पेशी विज्ञान
संस्था आहे. त्याच्यानंतर बऱ्याचशा सूक्ष्मजीवांना वाढीसाठी ऑक्सिजन आवश्यक असतो, मात्र काही सूक्ष्मजीव असे आहे की त्यांना ऑक्सिजन शिवाय सुद्धा ते वाढू शकतात. म्हणजे काही सूक्ष्मजीवांना ऑक्सिजन आवश्यकता आहे, परंतु काही असे सुद्धा आहेत की त्यांना ऑक्सिजनची गरजच भासत नाही. म्हणूनच अंटार्क्टिका खंडामध्ये ज्या ठिकाणी मानव जिवंत राहू शकत नाही, बरेचसे सजीव जिवंत राहू शकत नाही, तिथे सुद्धा काही सूक्ष्मजीव जिवंत राहतात. त्याच्यानंतर या पाठामध्येच पुढची प्रक्रिया किण्वन ही सुद्धा सूक्ष्मजीवांमार्फतच घडून येते. त्याला फर्मेंटेशन सुद्धा म्हणतो. तर ही काय घडते, याच्यावर बऱ्याचशा एक्झाम मध्ये वारंवार आलेले प्रश्न आहेत, त्याच्यामुळे ही आपण समजून घेऊ. तर काय होतं मित्रांनो, किण्वन मध्ये सूक्ष्मजीवांचा वापर करून एखाद्या वस्तूला काय केलं जाते की तिला त्याला कुजवलं जाते, आंबवलं जाते, ज्याला आंबवणं म्हणतो. तर आंबवणे किंवा कुजणे म्हणजेच किण्वन होते. या क्रियेत काय होते, उष्णता निर्माण होते आणि कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडला जातो. कार्बन डायऑक्साईड सोबत इतर वायू सुद्धा असतात, ते बाहेर सोडले जातात आणि बाहेर सोडताना काय होते की ते फसफसत बाहेर निघतात आणि ज्या वस्तूमधून ते निघतात त्याचा आकार फुगतो. जसं आपण बेकरीमध्ये ब्रेड पाहतो, घरी आपल्या इडली तयार करतात, ते सगळे या किण्वनमुळेच फुगतात, कारण त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर फसफसत बाहेर निघतो आणि त्यांच्यामध्ये बघा छिद्र छिद्र दिसतात, कारण त्याच्यातून वायू बाहेर पडतो. तर याच्यासोबतच ब्रेड, इडली, त्याच्यानंतर दुधाचे दही बनवणे, फळे व धान्य यापासून अल्कोहोल तयार करणे, पिठापासून पाव बनवणे, तसेच ऍसिटिक आम्ल, नायट्रिक आम्ल, जीवनसत्वे व प्रतिजैविक यांच्या निर्मितीमध्ये किण्वन प्रक्रियेचा उपयोग होतो. तर अपेक्षा करतो तुम्हाला ही किण्वन प्रक्रिया समजली असेल, सोपी आहे, वारंवार याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर आहे अन्न विषबाधा. हा याच्यावर सुद्धा बरेचदा प्रश्न विचारले गेले आहेत. काय आहे नेमकं अन्न विषबाधा, घडते काय? आपला साधा कॉन्सेप्ट असतो की बा अन्न विषबाधा म्हणजे काय, की एखादी पाल वगैरे जेवणाच्या मध्ये पडली असेल, महाप्रसादात पडली तर अन्न विषबाधा होते. नाही, असं नाही आहे. तर स्वतःचे पोषण करताना काही सूक्ष्मजीव काय करतात, एका प्रकारचं द्रव सोडतात. त्या द्रवाला काय म्हणतात, अँटेरोटॉक्झिन्स. अँटेरोटॉक्झिन्स हा विषारी द्रव आहे. जर त्या एखाद्या अन्नामध्ये हे सूक्ष्मजीव गेले आणि त्यांनी हा अँटेरोटॉक्झिन सोडला आणि ते अन्न एखाद्या आपण खाल्लं, तर आपल्याला उलट्या आणि जुलाब सुरू होतात आणि याला अन्न विषबाधा म्हणतात. त्याच्यावर प्रश्न काय येऊ शकतो की अन्न विषबाधा कशामुळे होते, तर हे कशामुळे होते, सूक्ष्मजीव विषारी पदार्थ सोडतात. आणि तो विषारी पदार्थ कोणता, अँटेरोटॉक्झिन्स. आणि मित्रांनो, या अँटेरोटॉक्झिन्स बद्दल तुम्हाला अजून एक माहिती सांगतो की आपल्या शरीरात सुद्धा हा अँटेरोटॉक्झिन कधी कधी सोडला जातो. कधी, ज्या लोकांना प्रवासामध्ये उलट्या करण्याची सवय आहे ना, तर त्यांच्या वेळेस त्यांच्यामध्ये काय होते की ते जेव्हा प्रवास करतात, त्यांचे डोळे जर ते बस मधल्या आतमधील गोष्टी पाहत असतील, तर आतमध्ये असताना डोळ्यांना काय भासतो की आपण एका विशिष्ट खोलीमध्ये बसून आहोत, परंतु कानामध्ये त्या बसची आवाज येत राहते. तर कान संदेश देतात की प्रवास करत आहोत, पण डोळे म्हणतात की आपण एका खोलीमध्ये बसून आहोत. मग ब्रेन या ठिकाणी कन्फ्युज होतो आणि बॉडीमध्ये तो अँटेरोटॉक्झिन स्त्रावतो, हा द्रव स्त्रावतो आपल्या, आणि त्याच्यामुळे मग आपल्याला उलट्या होतात. तर जर आपण प्रवास करताना आपण बसच्या आत न पाहता खिडकीतून बाहेर पाहत राहिलो, तर बरीचशी शक्यता असते की उलट्या होणार नाही. हे सायंटिफिक रिझन सांगत आहे मी तुम्हाला, की जर बसमध्ये उलट्या व्हायचं कारण जे आहे ते हा आहे. त्याच्यानंतर 11 पाठ संपला. त्याच्यानंतर 12वा पाठ सुरू होतो, मानवी स्नायू व पचन संस्था. हा 12वा पाठ सुरू झाला. याच्यामध्ये काय आहे की स्नायू म्हणजे गरजेनुसार आकुंचन आणि शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूंचा गट. स्नायू कशाला म्हणतात, की जे आपल्या शरीरामध्ये आकुंचन होऊ शकतो, शिथिलीकरण होऊ शकतो आणि असंख्य प्रमाणात त्याच्यामध्ये तंतू असतात. तर मानवी शरीरात किती स्नायू आहेत, 600 पेक्षा अधिक स्नायू आपल्या शरीरात असतात. आकडेवारी लक्षात ठेवा, विचारले जाऊ शकते की मानवी शरीरात किती स्नायू आहेत, 600 पेक्षा जास्त. प्रौढ निरोगी व्यक्तीच्या शरीराच्या सुमारे 40% वजन हे स्नायूंचे असते. म्हणजे एखाद्या निरोगी व्यक्तीच्या आणि मोठ्या प्रौढ व्यक्तीच्या शरीराचं 40% वजन हा फक्त स्नायूंच राहते. त्याच्यानंतर मानवी चेहऱ्यामध्ये जवळपास 30 स्नायू असून आनंद, दुःख, भीती असे अनेक भाव या स्नायूंच्या हालचालीमुळे दिसतात. म्हणजे मानवी, आता आपण पाहिलं 600 पेक्षा जास्त मानवी शरीरात स्नायू असतात, त्याच्यापैकी चेहऱ्यामध्ये किती आहे, 30 आहेत. आणि आपले डोके, तोंड, नाक यांच्या भोवती छोट्या स्नायूंची वर्तुळे असतात. त्याच्यामुळे आपण जेव्हा हसतो तर तोंडाची हालचाल, नाकाची हालचाल या स्नायूंमुळे होते. तर हे स्नायू कसे असतात, काही ऐच्छिक स्नायू आहे आणि काही अनैच्छिक स्नायू आहे. ऐच्छिक स्नायू म्हणजे काय, जे आपल्या कंट्रोलमध्ये आहे. आपण जसं त्याला वागवायचा प्रयत्न करू तसे ते वागतील. जसं की हातापायाचे स्नायू, जेव्हा आपल्याला चालायचं असतं तेव्हा चालतो, हाताने काम करायचं असेल तेव्हा काम करतो. म्हणजे आपण त्यांना कंट्रोल करू शकतो, म्हणून त्यांना ऐच्छिक स्नायू म्हणतात आणि हात पायांमध्ये आहे. आणि काही अनैच्छिक स्नायू असतात जे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे, ते स्वतःचं कार्य करतात.
जसं की पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था, हृदयाचे स्नायू हे स्वतःचं कार्य स्वतः करत असतात. त्यांना आपण कंट्रोल करत नाही. आपण त्यांना थांब म्हणू शकत नाही किंवा चालू हो सुद्धा म्हणू शकत नाही. त्याच्यानंतर आहे बघा आता अस्थि स्नायू, हृदयाचे स्नायू, मृदू स्नायू हे स्नायूचे प्रकार आहेत. अस्थि स्नायू अस्थि स्नायू म्हणजे काय की हे दोन हाडांमध्ये जोडलेले स्नायू म्हणजे अस्थि स्नायू. अस्थि म्हणजे हाड. हृदयाचे स्नायू माहिती आहे आपल्याला. मृदू स्नायू हे जे चेहऱ्यामध्ये आपण जे हसतो वगैरे त्यांना मृदू स्नायू हे त्याच्यामध्ये मोडले जाऊ शकतात. आता बघा हा मानवी शरीर आहे, याच्यामध्ये वेगवेगळे स्नायूंची नावे दिली आहे. हे बघा, हे छातीचे स्नायू. त्याच्यानंतर शोल्डर्स मध्ये त्रिभुजाभ हे विचारले जाऊ शकते. शोल्डर मध्ये कोणते स्नायू? त्रिभुजाभ. त्याच्यानंतर जे आपल्या छातीच्या खाली आणि पोटाच्या जवळपास हे उदरीय स्नायू. त्याच्यानंतर द्विशिरस्क, ज्याला जे जिम मध्ये जाणारे लोक आहेत त्यांना माहित असेल की बायसेप्स ट्रायसेप्स म्हणतो आपण, त्यांना मराठीत द्विशिरस्क स्नायू म्हणतात. त्याच्यानंतर कोपराच्या जवळ अवकुंचनी स्नायू. त्याच्यानंतर मांडीमध्ये चतुशिरस्क स्नायू आणि आपल्या पिंडल्यांमध्ये अवकुंचनी स्नायू. हे विविध ठिकाण आहे, विविध ठिकाणचे स्नायू आहेत. लक्षात राहू द्या, नावं विचारल्या जाऊ शकतात. आणि स्नायूंचा जो अभ्यासशास्त्र आहे, जी स्टडी केली जाते त्या अभ्यासशास्त्राला काय म्हणतात? मायोलॉजी. लक्षात ठेवा, हे सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे एक्झाम मध्ये. मायोलॉजी याला म्हणतात, स्नायूंच्या अभ्यासशास्त्राला. आणि स्नायूंचा मूलभूत गुणधर्म आकुंचन पावणे आणि शरीरातील आकुंचन पावणे आणि शिथिलीकरण करणे हा त्याचा मूलभूत गुणधर्म आहे स्नायूचा. आणि शरीरातील सर्वात मोठा स्नायू आवश्यक आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे, काळजीपूर्वक ऐका. शरीरातील सर्वात मोठा स्नायू कुठं असतो? तो मांडीमध्ये असतो. सगळ्यात मोठा स्नायू मांडीमध्ये आणि सर्वात लहान कानातील स्टेप्स या हाडाला जोडलेला असतो. ज्याप्रमाणे आपला सर्वात मोठा हाड हा सुद्धा मांडीतच होता, तसा स्नायू सुद्धा मांडीतच आहे सगळ्यात मोठा. आणि लहान हाड सुद्धा कानात आहे आणि लहान स्नायू सुद्धा स्टेप्स या हाडाला कानाला जोडलेला आहे. त्याच्यानंतर इथंच चालू होते आपली पचन संस्था. आता पचन संस्था कोणाकोणाची मिळून बनलेली आहे? त्याच्यामध्ये अन्ननलिका, पाचक ग्रंथी यांचा समावेश होतो. पचन संस्थेमध्ये अन्ननलिका आणि पाचक ग्रंथी यांचा समावेश होतो. आणि अन्ननलिका कशाची बनलेली आहे मग? अन्ननलिकेची लांबी सुमारे 9 मीटर इतकी असते. IMP लक्षात ठेवा, 9 मीटर इतकी असते अन्ननलिकेची लांबी. त्यात प्रामुख्याने कोणकोणाचा समावेश होतो? त्याच्यामध्ये तोंड, ग्रसनी, ग्रासिका, जठर त्याला समावेश आहे. लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय, गुदद्वार यांचा समावेश होतो. हे सगळे अन्ननलिकेमध्ये यांचा समावेश होतो. तसंच लाळग्रंथी, यकृत, स्वादुपिंड आणि काही पाचक ग्रंथी अन्ननलिकेशी ठराविक ठिकाणी जोडलेल्या असतात. ते याच्यामध्ये आपलं आपलं द्रव सोडत असतात. हे काय ठिकठिकाणी जोडल्या गेले असतात आणि सगळ्यांचं कार्य हे स्वतः चालू राहते. तर पचन संस्था सोपी आहे, नावं लक्षात ठेवावं लागतात. परंतु त्याच्यानंतर दात जे आपण जेवतो किंवा पचनाचं सगळ्यात सुरुवातीची स्टेप जी आहे ती दातापासूनच सुरू होते. तर पचनाची सुरुवात मुखातील दातापासून होते. आतापासून मी तुम्हाला म्हटलं. आता दाताचे सुद्धा प्रकार आहे. कोणते प्रकार आहेत? पटाशीचे, सुळे, दाढा, उपदाटा असे दाताचे प्रकार आहे. आणि त्याचं कार्य सुद्धा प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. आणि प्रत्येक दातावर हे एनॅमल हे कठीण पदार्थ एक आवरण असते एनॅमलचं. त्याच्यामुळे म्हणतात की ब्रश करताना जो आपला ब्रश असतो त्याचे ब्रिसल्स जे आहे ते सॉफ्ट असले पाहिजे. जर कडक ब्रिसल्स असले ना मित्रांनो, तर हा एनिमलचं जो आवरण आहे याला इजा पोहोचू शकते आणि आपले दात कमजोर होऊ शकतात. त्याच्यामुळं जो ब्रश आहे आपला त्याचे ब्रिसल्स हे सॉफ्ट असले पाहिजे. हे एनिमल कशापासून बनते? तर एनिमल जो आहे तो हा कॅल्शियमच्या क्षारापासून बनलेला असतो. हा बघा, हा आपला दात आहे. हा दाताचे भाग आहेत वेगळे. याला थोडं मोठं करूया आपण. हे सगळ्यात वरचा भाग याला म्हणतात दंतवल्क. त्याच्यानंतर दंतीन, त्याच्यानंतर हिरडी, हे ज्याला दाताला पकडून ठेवणारी. आणि खालच्या बाजूला हे हाड असते, जे रूट कॅनल केलं जाते. या हाडामध्ये एक छिद्र पाडून याच्यात वेन्स टाकले जातात या हाडामध्ये. आणि हे दाताचे मूळ आहे. याला जर काही झालं, किडा वगैरे लागला, तर यालाच इथंच कीड लागण्याची जास्त शक्यता असते की दात पोखरून इथपर्यंत पोहोचला की दाताला कीड लागली किंवा ते दाताला खराब एक तर काढून फेकावं लागते किंवा रूट कॅनल हे करावं लागते. त्याच्यानंतर हे दाताचे वेगळे प्रकार. पटाशीचे दात कोणत्या बाजूला असतात, कोणत्या ठिकाणी असतात हे ठिकाण सुद्धा दाखवले आहे. त्याच्यानंतर सुळे माणसामध्ये छोटे असतात, परंतु प्राण्यामध्ये सुळे मोठे असतात. मांसाहारी प्राण्यामध्ये मोठे असतात. त्याच्यानंतर हे उपदाडा आणि ह्या दाढा हे दातांचे वेगळे प्रकार आहेत आणि त्यांच्या जागा आहेत. त्याच्यानंतर जी आपली लाळ आहे त्याच्यामध्ये ते काय आहे? ते टायलिन आहे. त्यालाच अमायलेज सुद्धा म्हणतात. हे टायलिन नावाचं विकर आहे. त्याच्यामुळे काय होते? स्टार्चचे पिष्टमय पदार्थाचे रूपांतर माल्टोजच्या शर्करेत होते. जेव्हा आपण खातो एखादं अन्न पदार्थ
घास, तर त्या लाळ त्याच्यामध्ये मिसळली जाते आणि त्याच्यातलं स्टार्च पिष्टमय पदार्थाचं रूपांतर शर्करेमध्ये होते, माल्टोज या शर्करेत होते. विकरे ही एका प्रकारची प्रथिने असतात. जी वेगवेगळी विकरे आपल्या शरीरामध्ये सोडली जातात ती एका प्रकारची प्रथिने आहे आणि विकरे सर्वसाधारण तापमानाला सर्वाधिक क्रियाशील असतात. तर विकरे ही प्रथिने आहे, लक्षात ठेवा, विचारल्या जाऊ शकते. आता ही आपली पचन संस्था आहे आणि पचन संस्थेच्या प्रत्येक विभागाचं कार्य सांगितलंय. तोंडात अन्नाचा घास घेतल्यापासून त्याच्या पचन क्रियेला सुरुवात होते आणि तोंडातील अन्न दातांनी चावले जाते आणि त्याचे बारीक तुकडे होते. कोणाचं कार्य? तोंडाचं कार्य. त्याच्यानंतर लाळ ग्रंथी. कानशिलांजवळ आणि घशाजवळ जिभेखाली असलेल्या वेगवेगळ्या ग्रंथींमध्ये लाळ ग्रंथ तयार होते. तिथून ते नलिकेतून तोंडात अन्न चाचण्याची क्रिया. तर या सगळ्या आपल्या पचन संस्थेच्या जे अन्ननलिकेमध्ये सहभागी घटक आहे या सगळ्यांची कार्य आपल्याला इथे दिलेली आहे. तुम्ही हे वाचू शकता, फार महत्वाची याच्यावर बरेचसे प्रश्न आलेले आहेत. तर मी महत्वाचं वाचून घेऊया आपण याच्यामध्ये. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. बघा हा प्रश्न तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असाल तर बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला आहे की शरीरातील सगळ्यात मोठी ग्रंथी कोणती? ती कोणती आहे? यकृत आहे. यकृताला भरपूर रक्तपुरवठा होत असतो. यकृताचे मुख्य कार्य म्हणजे ग्लुकोजचा साठा करणे. ग्लुकोजचा साठा कुठे होतो? यकृतामध्ये होतो. आणि यकृताच्या खालच्या बाजूस पित्ताशय असते. यामध्ये यकृताने स्त्रावलेला पित्तरस साठवला जातो. पित्तरस लहान आतड्यात पोहोचला की तेथील अन्नात मिसळतो व पचन सुलभ होते आणि स्निग्ध पदार्थाच्या पचनास पित्तरसामुळे मदत होते आणि पित्तरसात काय असते? तर क्षार असते. त्याच्यानंतर पाहूया आपण जठर. अन्ननलिकेच्या मोठ्या पिशवीसारख्या भागाला जठर म्हणतात. जठर ग्रंथीतून कोणता जाठर रस स्त्रावतो आणि जठरात आलेले हे अन्न घुसळले जाते. हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्युकस हे जठर रसाचे 3 घटक मिसळून अन्न आम्लधर्मी होते. कोणकोणते? हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन आणि म्युकस. नाव लक्षात ठेवा. आणि जठरात मुख्यत्वे प्रथिनांचे विघटन होते आणि खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचक रस मिसळून तयार झालेले पातळ मिश्रण लहान आतड्यात हळूहळू पुढे ढकलले जाते. लहान आतडे काय करते मग? लहान आतडे सुमारे 6 मीटर लांब असतात. लक्षात ठेवा, लहान आतडे 6 मीटर लांब असून येथे प्रामुख्याने अन्नाचे पचन शोषण होते. लहान आतड्यात अन्नामध्ये 3 पाचक रस मिसळतात आणि मिसळलेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम आतड्यात होते. पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचं काम या लहान आतड्यात होते. लहान आतडे लांब असतात, मोठ्या आतड्यापेक्षा लांब असतात, परंतु त्यांची जी जाडी जी आहे ती कमी असते. त्याच्यामुळे यांना लहान आतडे म्हणतात. म्हणजे मोठ्या आतडे आहे ते लांबीने लहान आतड्यापेक्षा कमी असतात, परंतु जाड जास्त असल्यामुळे यांना मोठ्या आतडे म्हणतात. त्यांची आतड्यांची लांबी सुमारे 1.5 मीटर असते आणि लहान आतड्याची 6 मीटर असते. येथे फक्त पाण्याचे शोषण होते. म्हणजे मोठ्या आतड्यामध्ये काय होते? फक्त पाण्याचं शोषण केलं जाते. आणि लहान आतड्यामध्ये आपण काय पाहिलं की अन्न पचनापासून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषले जातात. आणि मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला अपेंडिक्स हा छोटा भाग जोडला असतो. लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर न पचलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग मोठ्या आतड्यात येते आणि पचन क्रियेने उरलेले पदार्थ गुदमरात इथूनच बाहेर टाकलं जाते. तर एकदा सावकाशपणे सगळे त्याचे आपल्या पचन संस्थेच्या विभागांची माहिती वाचून घ्या. याच्यावर बरेचसे प्रश्न एक्झाम मध्ये आलेले आहेत. त्याच्यानंतर पचन संस्थेतील महत्वाच्या ग्रंथी दिलेल्या आहेत आणि त्यांचे स्त्राव व कार्य, जसं तोंड, जठर, लहान आतडे. मग जठरमध्ये जठर भित्तिका, यकृत, स्वादुपिंड हे कोणकोणते पाचक रस सोडतात आणि त्यांचं कार्य काय आहे या तक्त्यामध्ये दिलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे सावकाशपणे वाचा. त्यांचं कार्य सुद्धा परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे. आणि इथं हा पाठ संपतो आणि नवीन पाठ सुरू होतो, बदल भौतिक व रासायनिक. तर भौतिक व रासायनिक बदल याच्याबद्दल माहिती पाहिजे आहे. भौतिक बदल म्हणजे काय? तर काही बदल घडताना काय होते मित्रांनो, की मूळ पदार्थाचा गुणधर्म आहे तसाच राहतो, म्हणजेच त्याचे संघटन कायम राहिले, कोणताही नवीन पदार्थ तयार झाला नाही, अशा बदलास भौतिक बदल म्हणतात. आणि जो रासायनिक बदल आहे म्हणजे भौतिक बदल मध्ये काय होते की पदार्थ तोच राहतो, त्याचे गुणधर्म बदलत नाही. आणि परंतु रासायनिक बदल जो आहे मित्रांनो त्याच्यात पूर्ण पदार्थच बदलून जातो. त्याच्यानंतर पाहूया आपण की लोखंडाची वस्तू गंजते त्यावर विटकरी रंगाचा थर साचतो, तर तांब्यावर हिरवट रंगाचा थर तयार होतो. या क्रियेस धातूचे शरण म्हणतात. आणि हे कशामुळे होते की ऑक्सिजन सोबत झालेल्या क्रियेमुळे. आणि याच्यामुळे ते जो धातू आहे तो कमजोर होतो, कमकुवत होतो, खराब होतो किंवा आपण सडतो असं म्हणू शकतो. तुम्ही न्यूयॉर्क मध्ये जी स्वातंत्र्य देवतेची पुतळा आहे त्याचा जो ओटा बनलाय तो तांब्यापासून बनलाय आणि त्याच्यासोबत जे वातावरणातील ऑक्सिजन आहे त्याचं संपर्क आल्यामुळे त्याचं शरण झालेलं आहे. पाणी आणि ऑक्सिजनचा संपर्काने शरण झालं, तो आता ओटा पूर्ण हिरवा झालेला आहे.
तो कशामुळे, तर तो शरणामुळे झालेला आहे. आणि शरणामुळे काय होते मित्रांनो, की तो आता ओटा कमजोर सुद्धा झालेला आहे. शरण रोखण्यासाठी काय करतात, तर शरण रोखण्यासाठी जस्ताचा पातळ लेप लावला जाते. बघा आलेला प्रश्न आहे परीक्षेत, की शरण रोखण्यासाठी कशाचा लेप लावला जातो, जस्ताचा पातळ लेप लावला जातो. त्या प्रक्रियेला काय म्हणतात, गॅल्व्हनायझेशन म्हणतात. हा प्रश्न होता की गॅल्व्हनायझेशन मध्ये कोणता लेप लावला जातो, तर गॅल्व्हनायझेशन मध्ये जस्ताचा लेप लावला जातो. आणि तांब्या पितळीच्या भांड्यांना कथिलाचा लेप लावला जातो, त्याला कलही म्हणतात. जसं लोखंडाला जस्ताचा लेप, तसं तांब्या पितळाला कथिलाचा लेप लावतात. परंतु आता नवीन नवीन शोध लागले, नवीन नवीन इक्विपमेंट्स आली आहेत. तसंच आता जस्ताचा किंवा कलही नाही केली जात, तर पावडर कोटिंग केली जाते. या पावडर कोटिंगचा फायदा असा आहे की कलर कोणत्याही प्रकारचा आपण कलर देऊ शकतो, अट्रॅक्टिव्ह असतो, शायनिंग असतो. तर आता हे पावडर कोटिंग केली जाते. आता इथं हा पाठ संपला, छोटा पाठ होता, जास्त काही त्याच्यात पॉईंट भेटले नाही मला. पुढचा पाठ चालू होतो 14वा, मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे. फार महत्वाचा टॉपिक आहे आणि बऱ्याचदा एक्झाम मध्ये आवडता असा टॉपिक आहे एक्झाम क्वेश्चन पेपर तयार करणाऱ्यांचा, मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे. तर ज्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना मूलद्रव्ये म्हणतात. म्हणजे रेणू हे एकाच प्रकारचे असले पाहिजे. आता जसं आपण म्हणूया की H2O हा रेणूसूत्र पाण्याचा आहे, पण त्याच्यात हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. मग हा मूलद्रव्य झाला का, नाही, कारण की हायड्रोजन ऑक्सिजन हे दोन वेगवेगळ्या गोष्टी झाल्या, त्याच्यामुळे हा रेणू नसणार. आतापर्यंत शास्त्रज्ञांनी 118 मूलद्रव्यांचा शोध लावलेला आहे. 118 मूलद्रव्यांचा शोध लावला, त्याच्यापैकी 92 मूलद्रव्ये हे निसर्गात आढळतात, तर उर्वरित हे मानव निर्मित आहेत. 118 पैकी 92 मूलद्रव्ये हे निसर्गात आढळतात. त्याच्यानंतर आणि अजूनही शोध लावणं चालूच आहे. डेमोक्रिटस ने मूलद्रव्याच्या लहान कणांना अणु असे नाव दिले आहे, कारण ग्रीक भाषेत ॲटॉमॉस म्हणजे अविभाज्य होय. आता अणु म्हणजे काय, की कोणत्याही पदार्थाचा अतिशय लहान कण त्याच्यापेक्षा लहान कण होऊ शकत नाही. मग लहान कण होऊ शकत नाही म्हणजे त्याचे तुकडे होऊ शकत नाही, त्याचे भाग पडू शकत नाही, म्हणजे अविभाज्य भाग आहे तो. आणि त्याला ग्रीक भाषेत ॲटॉमॉस म्हणायचे, म्हणून त्यांना डेमोक्रिटसने त्याचं नाव काय दिलं, ॲटम दिलं. तर ते अणूची संकल्पना जी आहे ती 8व्या वर्गात आहे, ते पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर जॉन डाल्टन यांनी अणूचा सिद्धांत मांडला 1803 मध्ये. त्याने त्याच्यात सांगितलं की अणूचे विभाजन करता येत नाही आणि तो नष्टही करता येत नाही. आणि त्यानं विशिष्ट चिन्हांचा वापर करून मूलद्रव्य सुद्धा दर्शवली होती. त्याच्यानंतर निसर्गात ऑक्सिजन वायू रूपात आढळतो. ऑक्सिजनचे दोन अणू एकत्र जोडले जाऊन स्वतंत्र अस्तित्व असलेला ऑक्सिजन रेणू तयार होतो. जसं ऑक्सिजन जो आहे आपल्या वातावरणात, तो कसा आढळतो, दोन अणू, ऑक्सिजनचे दोन अणू एकत्र येतात आणि O2 होतो. म्हणजे फक्त O नसतो, तो O2 असतो. म्हणजे ऑक्सिजनचे दोन अणू एकत्र येऊन ऑक्सिजनचा रेणू तयार करतात. आणि हवेमध्ये ऑक्सिजनचा रेणू स्वरूपात सापडतो. अणू जसे डोळ्याने दिसत नाही, तसा रेणू सुद्धा, म्हणजे अणू हा सगळ्यात छोटा भाग, आणि एक, दोन किंवा दोन पेक्षा जास्त अणू एकत्र आले तर रेणू तयार होतो. आणि रेणू सुद्धा डोळ्यांनी दिसत नाही, अणू दिसत नाही आणि रेणू सुद्धा डोळ्यांनी दिसत नाही. तर मूलद्रव्यासाठी संज्ञा वापरण्याची पद्धत कोणी सुरू केली, जसं ऑक्सिजनला O, कार्बनला C, सोन्याला गोल्ड AU, चांदीला AG, ही जी संज्ञा वापरली जाते ही पद्धत सुरू कोणी केली, तर हे बर्झेलियस या शास्त्रज्ञाने सुरू केलेली आहे. इम्पॉर्टंट आहे टॉपिक, नाव लक्षात ठेवा. संज्ञा देण्याची पद्धत कोणी सुरू केली, बर्झेलियस या शास्त्रज्ञाने सुरू केली. सर्वसाधारणपणे जे मूलद्रव्य असतात त्यांचं वर्गीकरण धातू, अधातू याच्यामध्ये करतात, परंतु काही धातुके सुद्धा असतात. धातुके म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये धातू अधातू दोघांचा गुणधर्म आढळतो. त्याच्यात जी धातू तसेच अधातूचे गुण दर्शवतात त्यांना धातू सदृश किंवा धातुके, धातू सदृश सुद्धा त्यांना म्हटलं जाते. जसं की धातू सदृश कोणते, आर्सेनिक, सिलिकॉन, सेलेनियम यांच्यामध्ये दोघांचे गुणधर्म आढळतात, धातूचे सुद्धा आणि अधातूचे सुद्धा. टंगस्टन या मूलद्रव्याची संज्ञा उल्फ्रॉम या शास्त्रज्ञाच्या नावावरून WE देण्यात आली आहे. बघा, टंगस्टनची संज्ञा तर T असायला पाहिजे होती, पण T नाही आहे, ती काय आहे, W आहे. मग W का पडली त्याची संज्ञा, कारण उल्फ्रॉम या शास्त्रज्ञाच्या नावावरून W ही संज्ञा त्याची देण्यात आली आहे. तशीच सोनं, चांदीची बघा, चांदी त्याला सिल्वर म्हणतात, मग S असायला पाहिजे पण S नाहीये, AG आहे. सोनं, गोल्ड, G असायला पाहिजे पण G नाहीये, AU आहे सोन्याची संज्ञा. ते का, कारण या संज्ञा त्यांच्या लॅटिन नावावरून देण्यात आलेल्या आहेत. त्यांचे जे लॅटिन नाव आहे त्यांच्यावरून सोन्याची आणि चांदीची संज्ञा देण्यात आली, नाव लक्षात ठेवा. मूलद्रव्ये हे स्थायू, द्रव किंवा वायू अवस्थेत आढळतात, म्हणजे तिन्ही अवस्थेत ते असू शकतात.
आणि जे धातूचं मिश्रण असतो त्याला संमिश्र म्हणतात. त्याला इंग्रजीमध्ये अलॉय असं म्हटलं जाते. जसं की पितळ, पोलाद, 22 कॅरेट सोने ही काही संमिश्र आहेत. जसं की पितळ हा स्वतंत्र रूपात सापडत नाही. त्याला जे दुसरे धातू आहे त्यांना मिळून बनवलं जाते. तसं पोलादचं आहे. त्याच्यानंतर 22 कॅरेट सोनं. सोनं हा 24 कॅरेट असतो, परंतु फार मऊ असतो, नरम असतो. त्याच्यापासून कोणतेही दागिने तयार केल्या जाऊ शकत नाही. जर केलं तर तुटून जाईल, कारण नरम असते. मग त्याच्यामध्ये तांब मिळून 24 कॅरेटचं 22 कॅरेट करतात. का? कारण की त्याची टिकाऊपणा, मजबूतपणा वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये मिश्रण करतात, संमिश्र करतात, त्याचा अलॉय बनवतात. 2 किंवा अधिक मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ म्हणजे संयुग. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त मूलद्रव्ये एकत्र येऊन जेव्हा रासायनिक संयोगातून जो नवीन पदार्थ तयार होतो त्याला काय म्हणतात? संयुग. रेणूमधील अणू हे वेगवेगळ्या प्रकारचे असतील तरच तयार होणारा पदार्थ म्हणजे संयुग. म्हणजे रेणूमधील अणू सुद्धा वेगवेगळे असले पाहिजे. जसं की हायड्रोजनचे 2 अणू व ऑक्सिजनचा 1 अणू मिळून काय होतो? पाण्याचा एक रेणू तयार होतो. म्हणजे हा पाणी हे एक संयुग आहे. 2 हायड्रोजनचे आणि 1 ऑक्सिजनचा अणू त्याच्यामध्ये मिळतो. H2O म्हणजे 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन. संयुगाचे गुणधर्म हे त्यातील घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात. बघा, संयुगाचे गुणधर्म हे त्याच्या घटक मूलद्रव्यांपेक्षा वेगळे असतात. कसे काय? जसं आपण पाहिलं की पाणी एक संयुग आहे. पाणीचं काय आहे रेणूसूत्र? H2O. हायड्रोजन जे आहे मित्रांनो तो ज्वलनशील पदार्थ आहे ना? हायड्रोजन ज्वलनशील आहे आणि ऑक्सिजन काय करतो? ऑक्सिजन हा जळण्यास मदत करतो. म्हणजे हायड्रोजन ज्वलनशील, ऑक्सिजन जळण्यासाठी मदत करतो. परंतु दोघं जेव्हा एकत्र येतात H2O पाणी तयार होतो आणि पाण्याचा गुणधर्म बिलकुल त्यांच्या उलट आहे. पाणी काय करतो? आग विझवण्याचं काम करतो. म्हणजे जो असं व्हायला पाहिजे होतं की पाणी टाकलं तर अजून आग भडकली पाहिजे होती, कारण हायड्रोजन ज्वलनशील आहे आणि ऑक्सिजन जळण्यास मदत करतो. परंतु संयुगाचा गुणधर्म त्याच्यापेक्षा वेगळा असतो. त्याच्यामधल्या जे रेणू आहे, घटक मूलद्रव्य आहे, त्यांच्यापेक्षा संयुगाचा गुणधर्म हा वेगळा असतो. हे पाण्याच्या उदाहरणावरून आपल्याला समजते. त्याच्यानंतर संयुगात असणाऱ्या घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा व अणूची संख्या याच्या सहाय्याने संयुगाचे केलेले लेखन म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे रेणूसूत्र. जसं H2O हे कशावरून तयार होतो? की त्याच्यात जे मूलद्रव्य समाविष्ट आहे त्यांची संज्ञा आणि त्यांच्या अणूंची संख्या याच्यावरून रेणूसूत्र तयार केलं जाते. वेगवेगळी मूलद्रव्ये किंवा संयुगे एकमेकांमध्ये मिसळून मिश्रण तयार केले जाते आणि ऊर्ध्वपातन पद्धत, विलगीकरण पद्धत, अपकेंद्री पद्धत, रंजक द्रव्य, पृथक्करण पद्धत या मिश्रणातील घटक पदार्थ वेगवेगळ्या करण्याच्या पद्धती आहे. म्हणजे जर मिश्रणातील घटक पदार्थ वेगळे करायचे असेल तर या वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. त्याच्यानंतर पुढचा पाठ चालू होतो, पाठ 15वा, पदार्थ आपल्या वापरातील. आपल्या वापरातील कोणकोणते पदार्थ आहेत त्याच्याबद्दलची माहिती आहे. सगळ्यात पहिले जे दिवसाची सुरुवातच आपली होते, टूथपेस्ट. टूथपेस्टवर सुद्धा प्रश्न आलेले आहे. कशाचा बनलेला असतो? तर टूथपेस्ट हा कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम, हायड्रोजन, फॉस्फेट हे टूथपेस्ट मधील प्रमुख घटक आहे. पुन्हा एकदा वाचतो, कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम, हायड्रोजन आणि फॉस्फेट हे प्रमुख घटक आहे. कशातले? टूथपेस्ट मधले. हे काय करतो? तर हे दातावरील घाण स्वच्छ करतो आणि दंतक्षय होऊ नये ते रोखण्यासाठी टूथपेस्ट मध्ये फॉस्फेट, फ्लोराईड, टूथपेस्टमध्ये ठराविक प्रमाणात कशाचा वापर केला जातो? फ्लोराईडचा. दंतक्षय होऊ नये म्हणून फ्लोराईडचा वापर केला जातो. तसंच हा जो फ्लोराईड आहे दातावर जो एनॅमलचा आवरण असतो ना, त्याच्या हाडांच्या बळकटीसाठी सुद्धा उपयोग करतात. एनॅमलच्या आवरणासाठी सुद्धा फायदेशीर आहे आणि दातांची जी हाड आहे खाली जो हाड असतो त्याच्या बळकटीसाठी सुद्धा फार उपयोगशीर असतो. इसवी सन 500 पूर्वी चीन, ग्रीस, रोम या देशांमध्ये हाडे, शिंपले याचा चुरा मिसळून टूथपेस्ट तयार करत असत. म्हणजे टूथपेस्ट जे आहे इसवी सन पूर्वी 500 च्या पूर्वीपासूनच टूथपेस्टचा वापर केला जात असत. त्यावेळेस त्याच्या चीन, ग्रीस, रोम या देशामध्ये कशापासून बनवायचे? हाडं, शिंपलं आणि यांच्या चुरा करून. 19व्या शतकापासून टूथपेस्ट वापरायला सुरुवात झाली आणि जो आपला टूथपेस्ट आहे जे आता आपण आपल्या घरामध्ये वापरतो दररोज ब्रश करण्यासाठी, तो 19व्या शतकापासून ते वापरण्याची सुरुवात झाली आणि जगातील पहिली व्यावसायिक टूथपेस्ट कंपनी कोणती आहे? कोलगेट. कधी स्थापन झाली? 1873 साली ती स्थापन झाली होती. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट टॉपिक आहे की जगातील पहिली टूथपेस्ट कंपनी कोलगेट कधी स्थापन झाली? 1873 ला. त्याच्यानंतर पदार्थ आपल्या वापरातील या धड्यातील पुढचा अपमार्जक. अपमार्जक म्हणजे काय? स्वच्छ करणारा. अपमार्जन या शब्दाचा अर्थच आहे की स्वच्छता करणारा, जो मळ काढू शकतो आणि स्वच्छ करू शकतो.
तर रीठ हा शिकेकाई, साबण, कपडे धुण्याचा सोडा, कपडे धुण्याची पावडर, लिक्विड सोप ही सर्व अपमार्जके आहे. का? कारण अपमार्जक याचा अर्थ काय? स्वच्छता करणारा, आणि हे सगळे स्वच्छता करतात. रीठ हा शिकेकाई, साबण, कपडे कपडे धुण्याची साबण, लिक्विड सोप सगळे सगळे. तर काही निसर्ग निर्मित अपमार्जक आहेत. जसं आताच पाहिलं आपण रीठ हा शिकेकाई, हे निसर्ग निर्मित अपमार्जक आहे. कारण याच्यामध्ये एक कोणता पदार्थ असतो? सॅपोनिन हा रासायनिक पदार्थ असतो, आणि याच्यामुळं जो मळ आहे तो त्याच्यासोबत क्रिया होऊन तो निघून जातो. परंतु हे पुरेसा नसल्याने माणसानं सुद्धा अपमार्जक तयार केले. मानवनिर्मित अपमार्जक कोणता आहे तो? आपण वापरतो तो साबण. हा पूर्वापार वापरत असलेला मानवनिर्मित अपमार्जक आहे. आणि साबणाचा शोध पाश्चिमात्य देशांमध्ये सुमारे 200 वर्षांपूर्वी लागला असे म्हटले जाते. आणि तेव्हा पूर्वी कशापासून बनला जायचा? प्राण्यांच्या चरबी आणि लाकडाच्या राख वापरून हा तयार केला जायचा. परंतु आता चरबीपासून बनवल्या जात नाही, हा पूर्वी बनवला जायचा. त्याच्यानंतर कठीण साबण हा कपडे धुण्यासाठी वापरला जातो. त्याच्यामध्ये काय असते? तेलामलाचा सोडियम क्षार असतो. आणि मृदू साबण जे आंघोळीसाठी वापरतो त्याच्यामध्ये तेलामलांचा पोटॅशियम क्षार असतो. कपडे धुण्याच्या साबणामध्ये काय असतो? तेलामलांचा सोडियम क्षार, आणि स्नानासाठी मृदू साबणामध्ये तेलामलाचा पोटॅशियम क्षार, हा म्हणजे मृदू असतो, म्हणजे हा जास्त घातक नसतो. त्याच्यानंतर संश्लिष्ट अपमार्जक, आता हे फार वैशिष्ट्य आहे मित्रांनो. याचं पहिले मी तुम्हाला समजून सांगतो की हे का संश्लिष्ट अपमार्जक का? की बघा, जे अपमार्जक आहेत, तर जे निसर्ग निर्मित असो की मानव निर्मित अपमार्जक असो, हे फक्त गोड पाण्यात काम करतात. गोड पाण्यातच फक्त एखाद्या वस्तूची स्वच्छता करू शकतात. म्हणजे ज्या पाण्यात क्षार कमी आहे त्याच्यातच हे फक्त उपयोगी पडू लागले. कोणते? निसर्ग निर्मित आणि मानव निर्मित अपमार्जक. परंतु तुम्हाला माहिती आहे गोड पाण्याचा साठा हा फार कमी आहे. मग माणसाला गरज भासली की एखादं जे समजा बोरवेल मधलं पाणी आहे किंवा विहिरीतलं पाणी आहे किंवा समुद्रातलं पाणी आहे, या पाण्यात सुद्धा या गोष्टींनी, या अपमार्जकांनी काम केलं पाहिजे. मग त्याच्यासाठी माणसानं संश्लिष्ट अपमार्जक शोधून काढला. आणि हा जो संश्लिष्ट अपमार्जक आहे हा जास्त क्षार असलेल्या पाण्यात सुद्धा उपयोगी पडतो. आणि याचं वैशिष्ट्य काय? कारण याच्या रेणूमधील मोठ्या लांबीचे घटक प्रामुख्याने स्निग्ध पदार्थ किंवा केरोसिन या कच्च्या मालापासून मिळवले जातात. त्याच्यामुळे हा एखाद्या जास्त क्षार असलेल्या पाण्यात सुद्धा काम करतो. याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून हा अपमार्जक बनवला जातो. आणि हा कठीण पाणी म्हणजे कोणता? ज्याच्यामध्ये जास्त क्षार असते, जसं समुद्राचं पाणी किंवा आपल्या बोरवेलचं पाणी, हा फार कठीण असतो. त्याच्यानंतर पदार्थ आपल्या वापरातील कोणता आहे? सिमेंट. सिमेंट बद्दलही बऱ्याचशा परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत. सिमेंट हा काय आहे? सिमेंट ही कोरडी सूक्ष्म कण असलेली हिरवट राखाडी रंगाची पूड असते. हे आपण पाहतो सिमेंटच्या बॅगमध्ये. कशाची बनली असते? तर ही सिलिका, अॅल्युमिना म्हणजे काय? अॅल्युमिनियम ऑक्साईड, चुना, आयर्न ऑक्साईड, मॅग्नेशिया म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड यांच्यापासून तयार करतात. पुन्हा एकदा वाचतो: सिलिका, अॅल्युमिना म्हणजे अॅल्युमिनियम ऑक्साईड, चुना, आयर्न ऑक्साईड, मॅग्नेशिया म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड याच्यापासून ही सिमेंट तयार केली जाते. त्याच्यानंतर पोर्टलँड सिमेंट हा सगळ्यात जास्त बांधकामात वापरला जाणारा फेमस असा सिमेंटचा प्रकार आहे. पोर्टलँड सिमेंट हा याच्यामध्ये काय असते? 60% चुना असतो आणि 25% सिलिका असते आणि 5% अॅल्युमिना आणि उरलेला भाग आयर्न ऑक्साईड व जिप्सम या कच्च्या मालापासून पोर्टलँड सिमेंट बनतो. 60% चुना, 25% सिलिका, 5% अॅल्युमिना, उरलेला भाग हा आयर्न ऑक्साईड व जिप्सम या कच्च्या मालापासून बनतो. आणि याला पोर्टलँड सिमेंट का म्हणतात? कारण की याचा जो पोत आहे तो इंग्लंड मधील पोर्टलँड बेटावर काढण्यात येणारा जो दगडाचा पोत आहे त्याच्या सारखा असतो, म्हणून त्याला पोर्टलँड सिमेंट म्हटलं जाते. आणि प्राचीन काळात तुम्ही बघा मित्रांनो, रोमचे जे मोठमोठे म्युझियम, स्टेडियम्स आहेत ते कॉन्क्रीटचे बनले आहे. तेव्हा त्यांनी सिमेंटचा शोध लावला होता. तर ते कशापासून बनवायचे सिमेंट प्राचीन काळी रोम मध्ये? ते भिजवलेल्या चुन्यात ज्वालामुखीची राख घालून जलीय सिमेंट बनवत. आणि जलीय सिमेंट नाही ना मित्रांनो, तो हा फार टिकाऊ आणि फार मजबूत असायचा. त्याच्यामुळे ते त्या काळाचे जे रोमन लोकांनी जे स्टेडियम बनवले ते आजही जशाच्या तशी आहे. ते जलीय सिमेंट मुळे. जलीय सिमेंट कशापासून बनवला? चुन्यामध्ये ज्वालामुखीची राख मिळून ते हा जलीय सिमेंट तयार करायचे. ते सिमेंट अतिशय टिकाऊ होते. आणि 1756 मध्ये जॉन स्मिटन यांनी जलीय सिमेंट बनवण्याची पद्धत शोधून काढली. जॉन स्मिटर यांनी 1756 मध्ये ही पद्धत शोधून काढली होती. त्याच्यानंतर 16वा पाठ सुरू होतो नैसर्गिक साधन संपत्ती. नैसर्गिकरित्या जी साधन संपत्ती भेटते ते त्याच्याबद्दल माहिती याच्यात की निसर्गात थोडेच धातू मुक्त स्थितीत आढळतात. मग निसर्गात मुक्त स्थितीत सापडणारे धातू कोणते? तर ते आहे सोने, चांदी, तांबे, प्लॅटिनम आणि बिस्मथ.
हे बहुतेक सर्व धातू आणि बाकी हे फक्त मुक्त स्वरूपात आढळतात आणि बाकी सगळे हे संयुगात सापडतात. संयुगात म्हणजे एखाद्या खनिजामध्ये मिक्स असतात, त्याच्यातून त्यांना वेगळं करावं लागते. ज्या खनिजांमध्ये धातूचे प्रमाण जास्त असते त्याला धातुक म्हणतात. म्हणजे ज्या खनिजामध्ये धातूचं प्रमाण जास्त आहे त्याला धातुके किंवा धातुक म्हणतात. आता धातुकापासून खनिजामधून धातुकापासून धातू वेगळा कसा करतात, तर त्याचे निष्कर्षण, शुद्धीकरण केले जाते आणि या धातुकांमधील वाळू, मातीच्या अशुद्धीला, जी धातुकापासून माती वेगळी झाली आणि धातू वेगळा झाला, तर राहिलेली जी वाळू आहे, जी वेगळी झाली, त्या अशुद्धी आहे, जी माती आहे, त्याला मृदा अशुद्धी, गँगुई असे सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर भूगर्भात मिठाचे साठी सापडतात, आपल्याला माहिती आहे, त्याला सैंधव मीठ म्हणतात. सैंधव मीठ नाव लक्षात ठेवा. भूगर्भात जे मिठाचे साठे सापडतात त्याला सैंधव मीठ किंवा शेंदे लोण या नावानं ओळखलं जाते आणि तो जेवणात आणि काही औषधांत सुद्धा वापरलं जाते. तर इंडियन स्कूल ऑफ माईन याची स्थापना 1926 साली झाली होती. इंडियन स्कूल ऑफ माईन, परंतु आता याचं नाव बदललं आणि ही खाणकाम शिक्षणासाठीची ही एक इन्स्टिट्यूट आहे. आता ही याचं नाव झालेलं आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आता हे नामकरण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी झाले आहे. पहिले याचं नाव होतं इंडियन स्कूल ऑफ माईन आणि खाणकाम क्षेत्राशी निगडीत आहे. आता आपण काही प्रमुख खनिजे व धातुके पाहूया. सगळ्यात पहिले येते लोह खनिज. लोह खनिज हा अशुद्ध स्वरूपात सापडणारा जो लोखंड आहे त्याला लोह खनिज म्हणतात. मग त्याला शुद्धीकरण करून लोखंड वेगळा केला जातो. तर मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट, सिडेराइट हे 4 प्रमुख लोह खनिजे आहेत. नाव लक्षात ठेवा. प्रमुख लोह खनिजे कोणती? ती आहे मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट आणि सिडेराइट. ही प्रमुख 4 लोह खनिजे आहेत. त्याच्यानंतर दुसरं आहे मॅग्नीज. मॅग्नीज खनिजे कार्बोनेट, सिलिकेट, ऑक्साईड या स्वरूपात आढळतात. मॅग्नीज कोणत्या रूपात आढळते? कार्बोनेट, सिलिकेट आणि ऑक्साईड. आणि मॅग्नीजचा वापर कशामध्ये होतो? हा औषधांमध्ये सुद्धा होतो आणि तसंच काचेला जो गुलाबी रंग असतो तो देण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो आणि काही विद्युत उपकरणामध्ये सुद्धा मॅग्नीजचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर बॉक्साईड. बॉक्साईड हा अल्युमिनियम प्राप्तीसाठी वापरला जाते. सगळ्यात जास्त प्रमाण अल्युमिनियमचं असते याच्यामध्ये आणि जवळपास 55% बॉक्साईड मध्ये प्रमाण हा कशाचा असते? अल्युमिनियमचा असते. आणि हे अल्युमिनियम ऑक्साईड पासून बनलेलं असते. कोणतं खनिज? बॉक्साईड. त्याच्यानंतर तांबे. तांबे हे लोह व इतर खनिजाच्या सानिध्यात अशुद्ध स्वरूपात सापडते. म्हणजे लोह व इतर खनिज जिथे असतील त्याच्या जवळपासच तांब हा अशुद्ध स्वरूपात सापडते. आणि तांब जे आहे शीघ्र विद्युत वाहक आहे. म्हणजे त्याच्यातून विद्युत वाहक फार वेगानं होऊ शकते. म्हणून हा आपल्या घरातील ज्या इलेक्ट्रिसिटीच्या वायर्स आहेत त्याच्यामध्ये तांब्याच्या तारा असतात. सोबत रेडिओ, टेलिफोन, वाहने तसेच भांडी आणि मूर्ती निर्मितीमध्ये सुद्धा तांब्याचा वापर करतात. त्याच्यानंतर आहे अभ्रक. अभ्रक हे विद्युत विरोधक आहे. याच्यामध्ये विद्युत वाहू शकत नाही. त्याच्यात जितके जाड असेल तितका तो महाग असतो. आणि कशासाठी वापरतात? औषधांमध्ये, रंग देण्यासाठी, विद्युत यंत्रामध्ये, उपकरणामध्ये, संदेश यंत्रणामध्ये याचा उपयोग केला जातो. दैनंदिन वापरामध्ये ऊर्जा निर्मितीसाठी विविध पदार्थ वापरले जातात. अशा पदार्थांना इंधन म्हणतो. ऊर्जा निर्मितीसाठी जे पदार्थ वापरले जातात त्यांना इंधन म्हणतो. जसं घरात चूल जाळायची आहे तर लाकडं जाळतो आपण, तर ते लाकडं काय? इंधन आहे. कारण त्याच्यामुळे ऊर्जा निर्मिती होते. गाडी चालवायची आहे, पेट्रोल वापरतो तर ऊर्जा निर्मिती होते, तर पेट्रोल इंधन आहे. इंधन हे 3 अवस्थेमध्ये असते. स्थायू, द्रव आणि वायू 3 अवस्थेमध्ये असते. तर हे इंधन तयार कशापासून झाले? तर वनस्पतींच्या अवशेषांपासून दगडी कोळसा. हे पहिला इंधन दगडी कोळसा, हा सुद्धा इंधन आहे. हा कसा तयार झाला? वनस्पतींच्या अवशेषांपासून तयार झाला. त्यामुळे या दगडी कोळशाला नाही, दगडी कोळशाला जीवाश्म इंधन म्हणतात. तर दगडी कोळशाला काय म्हणतात? जीवाश्म इंधन. का जीवाश्म इंधन का म्हणतात? कारण हा वनस्पतीच्या अवशेषापासून तयार झालाय. हजारो लाखो वर्षांपूर्वी जे वनस्पती गाडल्या गेले जमिनीत त्याच्यापासून हा दगडी कोळसा तयार झालाय. तर पीट, लिग्नाइट, बिट्युमिनस, कोल, अँथ्रासाइट हे दगडी कोळशाचे प्रकार आहेत. कोणकोणते प्रकार आहेत दगडी कोळशाचे? हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे. पीट, लिग्नाइट, बिट्युमिनस, कोल, अँथ्रासाइट हे दगडी कोळशाचे प्रकार आहेत. आणि सगळ्यात उच्च प्रतीचा दगडी कोळसा कोणता? अँथ्रासाइट हा सगळ्यात उच्च प्रतीचा दगडी कोळसा मानला जातो. हा सुद्धा प्रश्न परीक्षेत आला होता. सगळ्यात उच्च प्रतीचा दगडी कोळसा कोणता? तो कोणता? अँथ्रासाइट. त्याच्यानंतर तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ म्हणजेच ONGC, तेल आणि नैसर्गिक वायू मंडळ स्थापना कधीची आहे? 14 ऑगस्ट 1956. ही भारतातील सगळ्यात मोठी तेल आणि वायू संशोधन आणि उत्पादन कंपनी आहे. हा केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली आहे, म्हणजे शासकीय कंपनी आहे. त्याचं मुख्यालय कुठे आहे? डेहराडून, उत्तराखंड येथे याचं मुख्यालय आहे. ONGC द्वारे भारतातील सुमारे 77% कच्च्या तेलाचे आणि सुमारे 62% नैसर्गिक वायूचे उत्पादन केले जाते.
म्हणजे मेजॉरिटी सगळं कार्य तेलाचं, नैसर्गिक वायूचं ओएनजीसीच करते. आणि जे भारतामध्ये भूगर्भात 7 पैकी 6 तेल साठ्यांचा शोध या ओएनजीसीने यशस्वीरित्या लावलेला आहे. म्हणजे भारतात 7 तेल साठे आहेत, त्याच्यापैकी 6चा शोध ओएनजीसीनं लावलेला आहे. त्याच्यानंतर सुरू होतो खनिज तेल. तर जमिनीखाली गाडल्या गेलेल्या सेंद्रिय पदार्थाचे विघटन होऊन क्रियेतून तयार झालेला द्रवरूप इंधन म्हणजे खनिज तेल. तुम्हाला माहित असेल की जे सजीव, प्राणी आणि वनस्पती जमिनीखाली गाडल्या गेले आणि त्यांच्यावर जमिनीचा भार, दाब निर्माण होऊन हा खनिज तेल तयार होतो. खनिज तेल त्याला इंग्रजीमध्ये पेट्रोलियम पदार्थ म्हणतात. आणि त्याच्यामध्ये काय असते, पंकाश्म, शेल, वालुकाश्म व चुनखडक यांमध्ये भूगर्भात सुमारे 1000 ते 3000 मीटर खोलीवर हे खनिज तेल सापडते. या खनिज तेल हे पेट्रोलियम किंवा कच्चे तेल म्हणून ओळखले जाते. पेट्रोलियम पदार्थ म्हणतात किंवा कच्चं तेल सुद्धा. कच्चं तेल का म्हणतात, कारण की त्याच्यापासून नंतर मग पेट्रोल, डिझेल, विमानामध्ये जे इंधन वापरलं जाते या सगळ्या गोष्टी वेगळ्या करतात, म्हणून त्याला कच्चं तेल म्हणतात. आणि त्याचा रंग कसा असतो, तो हिरवट तपकिरी रंगाचा असतो. आणि पेट्रोलियम पदार्थ कशाचा बनलेला असतो, हा हायड्रोकार्बन या प्रकारच्या अनेक संयुगाचे मिश्रण असून, हायड्रोकार्बन या अनेक प्रकारच्या संयुगाचा तो मिश्रण असतो. त्यामध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन तसेच गंधकाची संयुगे सुद्धा असतात. हायड्रोकार्बनच्या संयुगाचं मिश्रण आहे, तसंच त्याच्यामध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन आणि गंधकाची संयुगे सुद्धा असतात. आणि तेलविरींच्या माध्यमातून त्याला उत्खनन करून बाहेर काढलं जाते आणि प्रभाची ऊर्ध्वपातन पद्धतीने त्यातील अन्य घटक वेगळे केले जातात. पेट्रोलियम पासून काय काय मिळतो, पेट्रोल मिळतो, डिझेल मिळतो, केरोसिन मिळतो, विमानाचं पेट्रोल मिळतो, वंगण मिळतो, डांबर मिळतो. हे घटक कशातून वेगळे करतात, हे कच्च्या तेलातून म्हणजेच पेट्रोलियम पदार्थातून, खनिज तेलातून वेगळं केलं जाते. त्याच्यानंतर आहे नैसर्गिक वायू. तर नैसर्गिक वायू हे महत्वाचे जीवाश्म इंधन असून ते भूगर्भात पेट्रोलियमच्या सानिध्यात तसेच काही ठिकाणी फक्त नैसर्गिक वायू म्हणून सापडतो. पण मेजॉरिटी ठिकाणी असं आहे मित्रांनो की जिथं पेट्रोलियम पदार्थ सापडला तिथं नैसर्गिक वायू सापडतोच अशी शक्यता वर्तवली जाते. परंतु काही अपवाद सुद्धा असतात की काही ठिकाणी हा स्वतंत्ररित्या सुद्धा नैसर्गिक वायू सापडू शकतो. तर नैसर्गिक वायूमध्ये कोणकोणते वायू असतात, याच्यामध्ये मुख्य घटक आहे मिथेन, CH4. हा जो 4 आहे ना मित्रांनो, हा पाया हा CH च्या खाली लिहिले जाते, परंतु ते टाईप करताना जमत नव्हतं म्हणून मी याच्या बाजूला लिहिलं आहे. CH4 हा मुख्य घटक आहे नैसर्गिक वायूचा. त्याच्यासोबतच इथेन C2H6, प्रोपेन C3H8, ब्युटेन C4H10 हे घटक सुद्धा अल्प प्रमाणात नैसर्गिक वायूमध्ये असतात. आणि हे कशामुळे तयार होतो, जसं खनिज तेल जमिनीखाली फार प्रचंड दाबामुळे तयार होतो, तसं नैसर्गिक वायू सुद्धा भूगर्भात प्रचंड दाबामुळे तयार होतो. आणि हे इंधन वायुवाहिनीच्या साहाय्याने दूरवर नेलं जाऊ, म्हणजे पाईपलाईनद्वारे दूरवर नेल्या जाऊ शकते. परंतु इतक्या मोठ्या पाईपलाईन निर्माण केल्या जाणं फार कठीण आहे, पण जगभर पसरवणं फार कठीण आहे. म्हणून त्याचं रूपांतर कशामध्ये केलं जातात, उच्च दाबाखाली कंप्रेस्ड नॅचरल गॅस म्हणजे CNG मध्ये रूपांतर करतात त्याचं, व लिक्विफाईड नॅचरल गॅस म्हणजे LNG मध्ये त्याचं रूपांतर करून त्याची वाहतूक करणे सुलभ जाते. म्हणून त्याचं रूपांतर कंप्रेस्ड नॅचरल गॅस आणि लिक्विफाईड नॅचरल गॅस मध्ये केलं जाते. आता लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे LPG, घरामध्ये आपण गॅस वापरतो, LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस कशापासून बनते, तर अशुद्ध पेट्रोलियमच्या शुद्धीकरणातून पेट्रोलियम गॅसची निर्मिती होत असते. कशातून होते, अशुद्ध पेट्रोलियमच्या शुद्धीकरणातून पेट्रोलियम गॅसची निर्मिती होत असते. पेट्रोलियम गॅसवर उच्च दाब देऊन त्याचे आकारमान 1/240 पट म्हणजे 1/240 भाग 1/240 पट करताना त्याचे द्रवात रूपांतर होते. आणि बघा, म्हणजे त्या वायूचं रूपांतर द्रवात केलं जाते आणि आपल्या गॅस सिलेंडर मध्ये भरलं जाते. आणि ती टाकी आहे, आपला जो सिलेंडर आहे तो फार जाड असतो. का जाड असतो, कारण की त्या वायूवर दाब तसा तयार राहिला पाहिजे आणि त्या दाबातच तो फक्त द्रव रूपात राहू शकतो. आणि जसा तो त्या टाकीच्या बाहेर निघतो तो पुन्हा त्याची वायूमध्ये रूपांतर होऊन जातो. आणि याच्यामध्ये काय असते, नैसर्गिक वायूमध्ये LPG मध्ये काय असते, त्याच्यामध्ये प्रोपेन आणि ब्युटेन असते. काय असते, प्रोपेन आणि ब्युटेन. त्यांचं प्रमाण सुद्धा दिलेलं आहे. प्रोपेन 30 तर ब्युटेन हा 70% भाग असतो, म्हणजे 30-70 त्यांचं प्रमाण आहे. आणि बघा मित्रांनो, हे प्रोपेन आणि ब्युटेन आहे, हे जे आहे ना LPG, हा वासरहित असतो, म्हणजे त्याला वास नसतो. मग आपल्या घरात जर गॅसचं बटन रेग्युलेटर उघडा राहिला तर बघा वास येतो. हा विज्ञान तर म्हणतो की वास रहित आहे, त्याला वास नाही. मग आपल्या घरी वास कसा येतो, तर जाणून बुजून त्याच्यामध्ये वास यावा
म्हणून एक पदार्थ मिळवला जातो आणि तो पदार्थ कोणता आहे? इथिल मरकॅप्टन. बघा आवश्यक आहे, विचारला जाऊ शकते की गॅस एलपीजी मध्ये कोणता पदार्थ वास येण्यासाठी मिळवला जाते, तर तो कोणता आहे? इथिल मरकॅप्टन हा पदार्थ मिळवला जातो. याचं ते वास असते का? कारण की जर वायू गळती झाली, गॅस गळती झाली, तर आपल्याला त्याचा वास येऊन आपल्याला लवकर पटकन कळालं पाहिजे आणि याच्यापासून मोठा धोका टळला पाहिजे. त्यामुळे याच्यामध्ये इथिल मरकॅप्टन हा पदार्थ मिळवला जातो. भारतात सागरी तळातून खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळवण्यासाठी 1974 साली मुंबई हाय या ठिकाणी सागर सम्राट ही पहिली खनिज तेल विहीर खणली गेली आहे. सागर सम्राट मुंबई या ठिकाणी 1974 साली ही सगळ्यात पहिली खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळवण्यासाठी खणलेली विहीर आहे. इथं हा पाठ संपतो आणि 17वा पाठ सुरू होतो. प्रकाशाचे परिणाम. प्रकाशाचे परिणाम. आता हे पाहूया प्रकाशाचे परिणाम. तर हा बघा, हा पहिलाच पॉइंट फार महत्वाचा आहे. अधिक अंतरामुळे सूर्यप्रकाशामध्ये निळ्या रंगाचे प्रकाशाचे विकिरण जास्त होऊन तांबड्या पिवळ्या रंगाचा प्रकाश सरळ आपल्यापर्यंत येतो आणि सूर्य तांबडा दिसतो. तांबड्या रंगाच्या प्रकाशाचे विकिरण निळ्या रंगापेक्षा कमी होते. मित्रांनो, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे की तांबडा जो रंग आहे त्याचा विकिरण हा निळ्या रंगापेक्षा कमी होतो. त्याच्यामुळे तुम्ही पाहता की जे रस्ते असतात, त्या रस्त्यांवर रेडियम लावलेले असतात. रात्री तुम्ही प्रवास केला, तुम्ही पाहिलं असेल की तो रेडियम आहे ना, जास्त करून हा तांबड्या रंगाचाच असतो, किंवा जे रंग वापरला जातो रस्त्यांच्या कडेला हा तांबड्या रंगाचा असतो, कारण त्याचं विकिरण कमी होतो. निळ्या रंगाचा सगळ्यात जास्त होतो, तांबड्या रंगाचा कमी असतो. त्याच्यामुळेच आपल्याला हा सूर्य जो आहे, हा सूर्य सुद्धा तांबडा दिसतो का? कारण तांबड्या रंगाचं विकिरण हा फार कमी होतो. त्याच्यानंतर विस्तारित स्रोतामुळे चेंडूच्या छायेचे फिकट व गडद असे दोन भाग पडद्यावर दिसतात. जर एखादा चेंडू उभा ठेवला आणि टॉर्च त्याच्यावर मारली, दोन प्रकारच्या छाया दिसतात, एक फिकट आणि एक गडद. जी फिकट छाया असते त्याला उपछाया म्हणतात आणि जी गडद छाया असते ना मित्रांनो त्याला प्रच्छाया म्हणतात. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याच्यात आहे भाग ग्रहण. जेव्हा मित्रांनो सूर्य, चंद्र, पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा त्याला ग्रहण म्हणतात. सोपा टॉपिक आहे, आपल्याला माहित आहे की सूर्य, चंद्र, पृथ्वी एका रेषेत आले तर त्याला आपण ग्रहण म्हणतो. सगळ्यात पहिले पाहूया आपण सूर्यग्रहण कसा लागतो. की जेव्हा फिरता फिरता सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान कोण येतो? चंद्र येतो. तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि त्या सावलीमुळे सूर्याचा काही भाग कधी दिसतो, कधी दिसत नाही. तर याला तेव्हा आपण काय म्हणतो की सूर्यग्रहण लागलं. आणि सूर्यग्रहण हा नेहमी अमावस्येला लागतो. लक्षात ठेवा, सूर्यग्रहण नेहमी कधी लागतो? हा अमावस्येला लागतो. आणि हा आंशिक किंवा पूर्ण असतो. जर आंशिक असला, आंशिक म्हणजे काही भाग दिसत आहे, चंद्रामुळे पूर्णपणे झाकला जात नाही, काही भाग दिसतो, तेव्हा त्याला खग्रास म्हणतात. खग्रास म्हणजे थोडा भाग दिसतो, थोडा दिसत नाही, त्याला खग्रास. आणि पूर्णच्या पूर्ण झाकला गेला तर त्याला नाही, सॉरी, चुकलाय, की पूर्णपणे झाकला गेला तर खग्रास ग्रहण, आणि थोडा दिसत आहे थोडा दिसत नाहीये अर्धवट, तर त्याला म्हणतात खंडग्रास. पूर्णपणे झाकला जात नाही तेव्हा खंडग्रास, आणि पूर्ण झाकला गेला तेव्हा खग्रास. त्याच्यानंतर चंद्रग्रहण. चंद्रग्रहणचं तसंच आहे की याच्यात बदल काय होतो फक्त की सूर्य आणि चंद्र याच्यामध्ये पृथ्वी येऊन जाते, आणि पृथ्वी आल्यामुळे पृथ्वीची जी छाया आहे ती चंद्रावर पडते आणि चंद्र आपल्याला दिसत नाही. आणि चंद्र फक्त पौर्णिमेला होतो. जसं सूर्यग्रहण अमावस्येला होतो तसं चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेला होतो. आणि पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र आला तर खग्रास चंद्रग्रहण, आणि चंद्राचा काही भागावर पृथ्वीची छाया पडली तर खंडग्रास चंद्रग्रहण. त्याच्यानंतर एक अजून महत्वाचा टॉपिक मला सापडला मित्रांनो. मला हे आतापर्यंत कोणत्याच पुस्तकात मी वाचलं नव्हतं, परंतु हा नवा टॉपिक वाटला, की पृथ्वीवरून पाहताना चंद्राच्या पाठीमागे एखादा ग्रह किंवा एखादा तारा लपला म्हणजे पाठीमागे चालला गेला, मग आपल्याला दिसत नाही तो, तर अशा स्थितीला पिधान असे म्हणतात. बघा, हे नवीन नाव आहे, पिधान. आतापर्यंत एक्झाम मध्ये विचारला गेला की नाही, माझ्या नजरेत तर नाही आलं, पण लक्षात राहू दे, विचारल्या जाण्याची शक्यता जास्त आहे की चंद्राच्या पाठीमागे एखादा ग्रह किंवा तारा पाठीमागे लपल्या गेला तर त्या स्थितीला पिधान असे म्हणतात. आणि असं बऱ्याच वेळा झालेलं आहे. ही सर्वसामान्य घटना आहे. जशा एका घटनेचं वर्णन सुद्धा आहे. 2016 मध्ये चंद्राच्या पाठीमागे रोहिणी हा तारा लपला गेला होता, म्हणजे चंद्राच्या पाठीमागे तो चालला गेला होता 2016 मध्ये. कोणता तारा? रोहिणी. ज्या दिवशी सूर्य बरोबर माथ्यावर येतो, सूर्य बरोबर कुठे येतो? माथ्यावर येतो, त्या दिवसाला शून्य छाया दिन म्हणतात. म्हणजे बरोबर सूर्य आपल्या डोक्यावर आला तर आपली छाया बिलकुल पडणारच नाही, म्हणून त्याला शून्य छाया दिन म्हटलं जाते. आणि या दिवशी मध्यानाच्या सुमारास सावली नाहीशी होते, म्हणजे बरोबर मध्यान्ह जेव्हा होईल तेव्हा सावली पडणार नाही, कारण की बरोबर डोक्यावर सूर्य येऊन जाईल. आणि ही घटना कुठं होते? कर्कवृत्त 23.5 अंश उत्तर ते मकर वृत्त 23.5 दक्षिण
यांच्या दरम्यान असलेल्या प्रदेशात ही परिस्थिती पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढचा पाठ आहे 18वा, ध्वनी आणि ध्वनीची निर्मिती. तर पहिले सुरू होतो, एका सेकंदात किती दोलने झाली याला वारंवारता म्हणतात. आता दोलने म्हणजे काय, जे तुम्ही पेंडुलम वाली घड्याळ पाहिली असेल, तो पेंडुलम बघा पूर्ण असा पूर्ण फिरतो आणि एक चक्कर पूर्ण करून म्हणजे इथून गेला आणि पुन्हा वापस आला, त्याला एक दोलन म्हणतात. तर एका सेकंदात किती दोलने झाली याला त्याची वारंवारिता म्हणतात. आणि वारंवारिता ही हर्ट्झ मध्ये मोडली जाते. त्याचा एकक आहे हर्ट्झ, HZ या संज्ञेने तो दर्शवला जातो. 1 हर्ट्झ म्हणजे एका सेकंदात 1 दोलन आणि 100 हर्ट्झ म्हणजे एका सेकंदात 100 दोलने होय. ध्वनी पातळी कशामध्ये मोजतात? ध्वनी पातळी डेसिबल या एककात मोजतात. ध्वनीच्या तीव्रतेचा वापर करून गणिती सूत्रांनी डेसिबल या ध्वनी पातळीचे परिमाण काढता येते. आणि हे डेसिबल हे नाव कोणाला दिलं? हे डेसिबल हे नाव अलेक्झांडर ग्राहम बेल या शास्त्रज्ञाच्या कार्याच्या सन्मानार्थ दिले आहे. लक्षात असू द्या की डेसिबल नाव हे कोणाच्या सन्मानार्थ दिले गेले आहे? अलेक्झांडर ग्राहम बेल यांच्या सन्मानार्थ डेसिबल हे नाव दिले गेलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला ऐकू येण्याची सुरुवात 0 डेसिबल पासूनच सुरू होऊन जाते. सर्वसामान्य जो श्वासोच्छ्वास घेतो त्याचा आवाज हा 10 डेसिबलचा, 5 मीटर अंतरावरून कुजबुजणे त्याचा आवाज 30 डेसिबलचा असतो. सर्वसामान्य दोघांतील संवाद हा 60 डेसिबलचा असतो. व्यस्त असणारी वाहतूक त्याचा आवाज 70 डेसिबलचा. सर्वसामान्य जे कारखाने असतात त्यांचा आवाज 80 डेसिबलचा. जेट इंजिन, विमानाचं जे जेट इंजिन असते त्याचा आवाज हा 130 डेसिबलचा. आणि कानठळ्या बसवण्याची सुरुवात ही 120 डेसिबल पासून सुरू होऊन जाते. आणि जी 1000 हर्ट्झ वारंवारतेचा व 100 डेसिबल पेक्षा अधिक पातळीच्या ध्वनीमुळे ऐकण्याच्या क्षमतेत तात्पुरता फरक पडतो. यामुळे काही काळ बहिरेपणा येऊ शकतो. 1000 हर्ट्झ आणि व 100 डेसिबल पेक्षा अधिक पातळीच्या ध्वनीमुळे काही काळ आपल्याला बहिरेपणा सुद्धा येऊ शकतो. त्याच्यानंतर आहे मित्रांनो, ज्या ध्वनीची वारंवारता 20 हर्ट्झ पेक्षा कमी असते अशा ध्वनीला अवश्राव्य ध्वनी म्हणतात. बघा, हा टॉपिक महत्वाचा आहे, हा सुटून गेला. मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ या दरम्यान असते. म्हणजे आपल्याला जी ध्वनीची वारंवारता 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झच्या दरम्यान आहे तीच ऐकू येते. त्याच्या 20 हर्ट्झच्या पेक्षा कमी नको, 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त सुद्धा नको. मग 20 हर्ट्झ पेक्षा कमी जी असते तिला अवश्राव्य ध्वनी म्हणतात, इन्फ्रासॉनिक साऊंड. आणि जी 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त वारंवारतेची ध्वनी आहे त्याला श्राव्यातीत ध्वनी म्हणतात किंवा स्वनातीत ध्वनी, श्राव्यातीत किंवा स्वनातीत ध्वनी म्हणतात. आणि अशा प्रकारची ध्वनी मनुष्य ऐकू शकत नाही, परंतु काही प्राणी ऐकू शकतात. जसं की कुत्रा हा अशा प्रकारची ध्वनी ऐकू शकतो. तर जेव्हा भूकंप येतो ना मित्रांनो, तेव्हा कुत्र्याला अगोदरच जाणून जाते, कारण तो त्याची ध्वनी ही 20,000 पेक्षा जास्त जो साऊंड असतो, हर्ट्झ पेक्षा जास्त तो ऐकून घेतो, म्हणून तो पहिलेच भुंकायला सुरुवात करून देतो. त्याच्यासोबतच जो माणसाला ऐकू न येणाऱ्या अशा अवश्राव्य ध्वनीद्वारे 10 किलोमीटर अंतरापर्यंत हत्ती एकमेकाशी संवाद साधत असले सिद्ध झाले आहे. जे हत्ती आहे ते आपल्या अवश्राव्य ध्वनीद्वारे 10 किलोमीटर पर्यंत एकमेकाशी संवाद साधतात, हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. आता आपण श्राव्यातीत ध्वनीचे काही उपयोग आहे ते पाहून घेऊ. घड्याळाचे सूक्ष्म भाग तसेच नाजूक दागिन्यांची स्वच्छता करण्यासाठी याचा उपयोग होतो. शरीरातील भाग पाहण्यासाठी, मेंदूतील गाठी ओळखण्यासाठी, धातूमधील दोष ओळखण्यासाठी, म्हणजे मेटलमध्ये कुठं काही भेगा पडल्या आहे का, रडार यंत्रणेमध्ये काही सूक्ष्मजीव कीटक मारण्यासाठी आणि समुद्राचे तळ किंवा जहाजाची स्थिती ओळखण्यासाठी सोनार या यंत्रणेत याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर 19वा पाठ आहे चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म. चुंबकीय क्षेत्राबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर माहिती पाहिली. थोडे 2-3 पॉईंट महत्वाचे वाटले म्हणून मी काढले आहे. की विलियम गिल्बर्टने असे अनुमान काढले की पृथ्वी हा एक चुंबक आहे. विलियम कोण काढला हा उद्गार? लक्षात ठेवा, विचारला जाऊ शकते की पृथ्वी हा चुंबक आहे, उद्गार कोणाचा आहे? विलियम गिल्बर्ट. परंतु चुंबकाचा दक्षिण ध्रुव हा पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवापाशी, तर चुंबकाचा उत्तर ध्रुव हा दक्षिण ध्रुवापाशी असतो. म्हणजे उलट, उत्तर ध्रुवापाशी चुंबकाचा दक्षिण ध्रुव असतो आणि दक्षिण ध्रुवापाशी चुंबकाचा उत्तर ध्रुव. त्याच्यानंतर मायकल फॅरेडेने काय केलं? अशी कल्पना केली की चुंबकाच्या एका ध्रुवाकडून दुसऱ्या ध्रुवाकडे जाणाऱ्या अदृश्य अशा बलरेषा असाव्यात आणि या बलरेषांच्या माध्यमातून चुंबकीय आकर्षण किंवा प्रतिकर्षण होत असावे. ही संकल्पना कोणाची आहे? मायकल फॅरेडेची. त्याच्यानंतर शेवटचा पाठ चालू होतो तारकांच्या दुनियेत. शेवटचा पाठ आहे. तर हायड्रोजनच्या गोलाकार ढगाला
तारा असे म्हणतात, स्टार. हायड्रोजनचा गोलाकार ढग असतो, त्याच्यामध्ये धूळ सुद्धा असते. दूरवर पाहिले असता आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते, त्याला क्षितिज असे म्हणतात. तुम्हाला आकृतीद्वारे, आकृती नाहीये वाटते. दूरवर बघा, आपण एखाद्या मोकळ्या मैदानात उभे राहा आणि समोर दूरवर पाहत राहत, असं वाटते की आकाश कुठेतरी खाली जमिनीला टेकत आहे. ज्या ठिकाणी तो टेकल्यासारखं वाटते ना, त्याला क्षितिज म्हणतात. त्या परिस्थितीला काय म्हणतात? क्षितिज, हॉरिझॉन. आणि आकाशात फिरणारे ग्रह तारे याच गोलावरून सरकत असलेला आपला भास होतो. या आभासी गोलाला खगोल म्हणतात. बघा, ही आकृती दिसत आहे तुम्हाला, ही आकृती खालच्या गोष्टींची आहे, की आपण जर असं उभे आहोत तर सरळ आपल्या डोक्यावरचा जो भाग आहे तो असतो ऊर्ध्व बिंदू. कोणता असतो? ऊर्ध्व बिंदू. त्याच्यानंतर सरळ वरचा ऊर्ध्व बिंदू, सरळ खालचा अधः बिंदू, खालचा अधः बिंदू. आणि आपली जी पृथ्वी आहे ना मित्रांनो, ही अशी सरळ म्हणजे एक थोडीशी कललेली आहे. तिचा आस जे आहे थोडा कललेला आहे. आस कललेला असल्यामुळं हा खगोलीय उत्तर ध्रुव बघा या बाजूला आहे. थोडा आस कललेला असल्यामुळं हा या बाजूला याचा आस आहे. आणि बघा, हा खगोलीय दक्षिण ध्रुव, हा उत्तर ध्रुव या इकडं आणि हा दक्षिण ध्रुव. बघा, हा आस हा थोडासा कललेला आहे. त्याच्यानंतर हा जो हा वैश्विक वृत्त, हा वैश्विक वृत्त. आणि त्याच्यानंतर हा मध्यम मंडळ. जर आपण असं उभं राहिलो तर हे पृथ्वीच्या गोलावर, तर या प्रकारची कंडिशन आपल्याला दिसते. हे ऊर्ध्व बिंदू उभे राहिल्यास डोक्यावर, अधः बिंदू उभे राहिल्यास पायाच्या खाली. खगोलीय ध्रुव, हा भौगोलिक ध्रुवामधून जाणारी सरळ रेषा उत्तरेकडे वाढवली तर खगोलाचा ज्या बिंदू म्हणजे उत्तर ध्रुव आपल्याला सापडतो. मध्यम मंडळ, खगोलीय ध्रुवामधून निरीक्षकाच्या ऊर्ध्व आणि अधः बिंदूतून जाणाऱ्या अर्धवर्तुळास मध्य मंडळ म्हणतात. वैश्विक वृत्तही पाहिलं आपण आणि आयनिक वृत्त पाहूया आपण. आता आयनिक वृत्त, तर पृथ्वी सभोवती फिरते, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, परंतु पृथ्वीवरून पाहता सूर्य फिरत असल्याचा आपल्याला भास होतो. सूर्याच्या खगोलावरील या भासमान मार्गाला आयनिक वृत्त म्हणतात. बघा, आपण जेव्हा पृथ्वीवरून सूर्याला पाहिलं, आपल्याला असं वाटते की सूर्य पूर्वेकडून फिरत 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 पश्चिमेकडे गेला. परंतु मित्रांनो, तो सूर्य फिरत नसतो, तर पृथ्वी त्याच्या भोवती फिरते, परंतु आपल्याला असा भास होतो. म्हणूनच जो आपला सूर्याच्या खगोलावरील भास होतो ना, त्याला आयनिक वृत्त, म्हणजे सूर्याचा जो मार्ग आपल्याला दिसला त्याला आयनिक वृत्त असे म्हणतात. हे आयनिक वृत्त फार कामाचा टॉपिक आहे. पुढे तुम्हाला अजून याच्यावर भरपूर माहिती आहे, ते सांगतो मी तुम्हाला. तसंच सूर्य, चंद्र, तारे पूर्वेला उगून पश्चिमेला मावळताना दिसतात, कारण पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करते. हा सुद्धा प्रश्न आयएमपी आहे की पृथ्वी आपल्याला माहित आहे की परिवलन करते, पण कशी परिवलन करते? तर पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. याच्यामुळेच आपल्याला सूर्य, चंद्र, तारे हे पूर्वेला उगवलेले दिसतात आणि पश्चिमेला मावळताना दिसतात. का? कारण पश्चिमेकडून पूर्वेकडे पृथ्वी फिरत असते. तारे, आणि हा बघा, हा नवीन एक टॉपिक. तारे दररोज 4 मिनिटे लवकर उगवतात आणि 4 मिनिटे लवकर मावळतात. विचारले जाऊ शकते की तारे दररोज किती मिनिटे लवकर उगवतात आणि मावळतात? तर 4 मिनिटे लवकर उगवतात आणि 4 मिनिटे लवकर मावळतात. तसंच चंद्र व सूर्य पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकताना दिसतात. सूर्य दिवसाला सुमारे 1 अंश तर चंद्र दिवसाला 12 ते 13 अंश ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पूर्वेकडे सरकलेला दिसते. पृथ्वी सूर्याभोवती व चंद्र पृथ्वीभोवती फिरत असल्याने असे होते. तर दररोज हा जो चंद्र आहे हा 12 ते 13 अंश ताऱ्याच्या पार्श्वभूमीवर पूर्वेकडे सरकलेला दिसतो आणि जो सूर्य आहे तो 1 अंश. तारका समूह म्हणजे काय? खगोलाच्या एका लहान भागात असलेल्या ताऱ्यांच्या गटांना तारका समूह म्हणतात. हे आपल्याला माहित असते, बेसिक गोष्ट आहे. पश्चिमात्य निरीक्षणाने मित्रांनो खगोलाचे एकूण 88 भाग पाडले. किती भाग पडले? 88. तर प्राचीन पाश्चात्य शास्त्रज्ञांनी 12 सौर राशींची व भारतीय खगोलशास्त्राने 27 नक्षत्रांची कल्पना मांडली. त्याच्यातील आता राशी पाहूया आपण. जे आपले ज्योतिषी असतात या राशीवरूनच आपल्या नावावरून आपल्या राशी सांगतात आणि याच्यावरून भविष्य सांगण्याचा प्रयत्न करतात. तर या राशी कशा काय बनल्या, 12च राशी काय आहेत ते तुम्हाला सांगतो मी. बघा, याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो की बघा, सूर्य जो आयनिक वृत्तावर फिरतो ना, आता आपण पाहिलं आयनिक वृत्त म्हणजे काय? सूर्य असा पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो. आपल्याला असा भास होतो, कारण तो सूर्य जात नाही, पृथ्वी फिरते, परंतु आपल्याला भास होतो. मग तो ज्या मार्गाने सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे गेला त्या मार्गाला आयनिक वृत्त म्हणतात. आणि त्या आयनिक वृत्ताचे 12 समान भाग कापले गेले. त्या जो मार्ग आहे सूर्याचा आयनिक वृत्ताचा, त्याचे किती भाग कापले? 12 समान भाग कापले. तर प्रत्येक भाग 30 अंशाचा होतो. प्रत्येक भाग 30 अंशाचा असतो आणि त्या प्रत्येक भागाला राशी म्हणतात. तर राशी कशावरून पडलं की सूर्याचा जो आयनिक वृत्ताचा मार्ग आहे त्याचे 12 समान भाग केले, त्या प्रत्येक भागाला राशी म्हणतात. राशी, त्या 12 राशी कोणत्या? मेष, वृषभ,
मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 12 राशी आहेत. त्याच्यानंतर नक्षत्र. जसं आपण पाहिलं की सूर्याचा आभासी मार्गाचे भाग केले, नक्षत्रामध्ये काय करतात? चंद्राच्या आभासी मार्गाचे भाग करतात. चंद्र एक पृथ्वी प्रदक्षिणा सुमारे 27.3 दिवसात पूर्ण करतो. म्हणजे चंद्र पृथ्वीभोवती फिरताना एक चक्कर कधी पूर्ण करतो? 27.3 दिवसात पूर्ण करतो. प्रत्येक दिवसाच्या चंद्राच्या प्रवासाला एक भाग किंवा एक नक्षत्र म्हणतात. म्हणजे प्रत्येक दिवशी चंद्राच्या प्रवासाला एक भाग किंवा एक नक्षत्र म्हणतात. आणि 360 अंशाचे 27 समान भाग केले तर प्रत्येक भाग सुमारे 13 अंश 20 मिनिटे येतो. आणि 13 अंश 20 मिनिटे एवढ्या भागातील तारका समूहात सर्वात तेजस्वी ताऱ्यावरून ते नक्षत्र ओळखले जातात. म्हणजे प्रत्येक नक्षत्रामध्ये जो सगळ्यात तेजस्वी तारा असेल त्या ताऱ्याच्या नावावरून ते नक्षत्र ओळखलं जाते. आणि या ताऱ्याला, सगळ्यात तेजस्वी ताऱ्याला योग तारा म्हणतात. त्याच्यानंतर आहे तारका समूह. तर रात्री आकाशात 7 ताऱ्यांची एक विशिष्ट जोडणी दिसते, त्याला आपण काय म्हणतो? सप्तर्षी म्हणतो. माहितच आहे आपल्याला. तर आणि हा तारका समूह कधी दिसतो? हा फेब्रुवारी महिन्यात रात्री 8च्या सुमारास ईशान्य दिशेला, मध्य मंडळावर तो एप्रिल महिन्यात आणि ऑक्टोबर महिन्यात रात्री 8च्या सुमारास मावळताना दिसतो. आणि सप्तर्षी या नावाप्रमाणेच ठळक 7 ताऱ्यांनी बनलेला आहे. त्याच्यानंतर ध्रुव तारा कसा ओळखायचा? तर ध्रुव तारा ओळखण्यासाठी सप्तर्षी प्रमाणेच शर्मिष्ठा ताऱ्यांचा उपयोग होतो. कोणत्या ताऱ्यांचा? शर्मिष्ठा ताऱ्यांचा उपयोग होतो. शर्मिष्ठा तारका समूह 5 ठळक ताऱ्यांनी बनलेला असून एम या इंग्रजी अक्षराच्या एम अशा मांडणीत आहे, आकाशात दिसतो. शर्मिष्ठाचा तिसरा व चौथा तारा जोडणारी रेषा जर दुभागली तर लंब दुभाजक ध्रुव ताराकडे जातो. आणि ध्रुव ताऱ्याच्या एका बाजूला सप्तर्षी तर दुसऱ्या बाजूला शर्मिष्ठा असते. आणि ज्यावेळी शर्मिष्ठा तारका समूह मावू लागतो त्यावेळी सप्तर्षीचा उदय होतो. त्याच्यानंतर मृग नक्षत्र हा तारका समूह आकाशात फार तेजस्वी दिसतो. हे नक्षत्र हिवाळ्याच्या रात्री फार चटकन दिसते. त्यात 7 ते 8 तारे असतात. त्यापैकी 4 तारे एका चौकोनाचे 4 बिंदू सारखे दिसतात. आणि नक्षत्राच्या मधल्या 3 ताऱ्यापासून एक सरळ रेषा काढली असता ही रेषा एक तेजस्वी ताऱ्याला येऊन मिळते. तो तारा म्हणजे व्याध होय. आणि मृग नक्षत्र डिसेंबर महिन्यात रात्री 8च्या सुमारास पूर्व क्षितिजावर उगवलेले दिसते. आणि फेब्रुवारी महिन्यात ते मध्य मंडलावर असते. जून महिन्यात रात्री 8च्या सुमारास मावळते. वृश्चिक तारका समूहात 10 ते 12 तारे असले तरी त्यांतील ज्येष्ठा हा तारा सर्वात तेजस्वी आहे. वृश्चिक मध्ये ज्येष्ठा हा तारा सगळ्यात तेजस्वी असतो. आणि वृश्चिक तारका समूह हा दक्षिण गोलार्धाच्या आकाशात विषुववृत्ताच्या खाली दिसतो. आणि एप्रिल महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात सूर्यास्तानंतर काही तासांनी आकाशात हा तारका समूह पाहता येतो. या प्रकारे मित्रांनो इयत्ता 7वीच्या विज्ञानाचं पुस्तक सुद्धा पूर्ण संपलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आता आपण इयत्ता 8वीचं विज्ञानाचं पुस्तक पाहणार. मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कारण की बराच याच्याला परिश्रम लागत आहे मला नोट्स काढण्यासाठी. कारण की लॉकडाऊन आहे, टाईप सुद्धा स्वतःला करावं लागत आहे आणि नोट शोधून सुद्धा स्वतःलाच काढावं लागत आहे. तर आवडत असतील व्हिडिओ तर लाईक अवश्य करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील. आणि याच्या PDF पाहिजे असतील तर खाली ज्या सूचना दिसत आहे त्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जोडून घेईन आणि तुम्हाला सगळ्या नोट्स इथं प्राप्त होत जातील. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.